आहे ऑर्गनाइज कमिटीचे. जर इथे कोणी मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर सुभाष मंडप डेकोरेटर सुरई जर इथे कोणी असेल तर लगेच प्लीज आपण या. कर्णधार आलेले आहेत. ड्रॉ जे आहेत तर ड्रॉ करण्यात येईल आणि त्याप्रमाणेच सामने खेळवले जातील. निखिल आपण पेन आणि वही घेऊन ठेवायचं आहे. ज्या संघांच्या चिठ्ठ्या निघतील त्यांचं आपण नाव आपण लिहून घ्यायचं आहे. जयेश तांगडी आपण लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी. अबुस्फोट खार्डी आणि त्याचबरोबर वडगड संघाचा कर्णधार इथे अजूनही आलेला नाहीये आणि जाणता राजा खारबाव संघाचा वेलकम आगमन झाला आहे. युवा सेनाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि या परिसरामध्ये ज्यांनी अतिशय जबरदस्त आपली कामगिरी केलेली आहे, संपूर्ण गावाला घेऊन पुढे वाटचाल केली आहे. या स्पर्धेचे शिल्पकार स्वराज्य चषकाचे शिल्पकार इथे आलेले आहेत. वन मॅन शो विकेशेट म्हात्रे आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. अबुस्फोट खार्डी आणि ग्रामस्थ मंडळ खार्डी आणि युगस्फोट खार्डी यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण मित्रांनो ड्रॉ करणार आहोत. त्याचबरोबर मान्यवर मंगेश तांगडे दादांचं देखील आगमन झालं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर प्लीज ड्रॉ करण्यासाठी कर्णधार इथं आलेले आहेत आणि तो ड्रॉ इथे करण्यात येईल. जयेश आपण देखील लक्ष द्यायचं आहे. ज्या संघाचं नाव निघेल आपण तो लगेच नाव लिहून घ्यायचं पहिला राऊंड म्हणून. अबुस्फोट खार्डी आणि गावदे वेले तर मित्रांनो अबुस्फोट खार्डी आणि गावदे वेले या मॅचचा जो विजय संघ आहे त्याचं देखील विजयी म्हणून या चिठ्ठीमध्ये नाव टाकलं आहे. त्या ड्रॉ प्रमाणे तो देखील नाव या लिस्ट मध्ये येईल. तर लक्ष ठेवा आपण. मंगेश तांगडी यांच्या शुभ हस्ते पहिला चिठ्ठी इथे काढत घेतली आहे. विजय संघ लिहून ठेवायचा आहे. या संघाला बाय मिळेल. आता 2-2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. पहिला मॅच असणार आहे इथे गोरसेई त्याचबरोबर वडकर आणि बाकीचा हा दुसरा राऊंड जो असणार आहे ते देखील चिठ्ठ्या खोलल्या जाईल. नील एंटरप्राइजेस टेंबोली आणि जाणता राजा खारबाव खूप सारे शुभेच्छा आपल्या संघासाठी. आणि जी विजयी चिठ्ठी निघाली होती त्या संघाला बाय मिळेल यानंतर. लक्ष असू द्या. तर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लगेच दोन्ही संघ कर्णधारांनी यायचं आहे. दोन्ही संघ कर्णधार टॉस करण्यासाठी यायचे आहे. अबुस्फोट खार्डी आणि गावदे वेले. व्हॉट अ मॅच. अतिशय चांगली लढत इथे पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. नील एंटरप्राइजेस टेंबोली आणि जाणता राजा खारबाव संघ कर्णधार. चला आपण या. अतिशय चांगला सामना उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पाहायला मिळेल. स्वर्गीय सुरेश एंटरप्राइजेस स्टँड मध्ये देखील आमचे क्रिकेट रसिक आलेले आहेत. त्याचबरोबर आयशा कंपाऊंड स्टँड जो बनवला आहे त्यामधील देखील आमचे क्रिकेट प्रेमी पोहोचलेले आहेत. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नील एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार आपण लगेच या टॉस करण्यासाठी. बिग मॅच आणि जाणता राजा खारबाव. व्हॉट अ मॅच. अतिशय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज इथे पाहायला मिळते. प्रथम क्रमांक मान्यश्री प्रवीण रविकांत तांगडी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कैलासवासी पंकज रविकांत तांगडी यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर सेकंड प्राइजची जी ट्रॉफी आहे ती देखील मान्यश्री प्रवीण रविकांत तांगडी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. संपूर्ण ट्रॉफीचा जर विचार केला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ज्या ट्रॉफीज ज्या आहेत मान्यश्री प्रवीण रविकांत तांगडी यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. कैलासवासी पंकज रविकांत तांगडी यांच्या स्मरणार्थ. त्याचबरोबर या स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जी ट्रॉफी जी आहे कैलासवासी संदीप रघुनाथ देवलीकर यांच्या स्मरणार्थ मान्यश्री उत्तम काशीनाथ देवलीकर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज अबुस्फोट खार्डी यांच्याकडून आमचे खरंच जवळ मी तर म्हणेल अबुस्फोट खार्डी ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस खरंच त्याला मिस करत असतो. तसंच आमचं कैलासवासी अनिल तांगडी यांच्या नावाने या आपण ट्रॉफी बघतोय. अतिशय सुंदर अशी ट्रॉफीज या स्पर्धेचे वन मॅन शो विकी शेट म्हात्रे यांच्या माध्यमातून मान्यवरांना जो सन्मान चिन्ह दिला जातोय तो देखील इथे ठेवण्यात आला आहे. सामनावीरची ट्रॉफी देखील आहे अबुस्फोट खार्डी विकी शेट म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मित्रांनो आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा अतिशय सुरेख ट्रॉफीज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रामीण क्रिकेटला लाजवेल असा हा वर्ल्ड कप इथं मी म्हणेल अतिशय सुंदर. लक्ष सर्वांचा प्रथम क्रमांकावर आहे. स्वराज्य चषक 2020 चा विजेता संघ कोण ठरेल इथे जाणता राजा खारभाव लास्ट शेवटचा कॉल आहे आपल्याला. आणि नील एंटरप्राइजेस टेंबोली संघ कर्णधार आपण देखील यायचंय प्रतीक पाटील. टॉस उडवण्यासाठी लगेच यायचंय. मयूर आपली जर टीम इथे सज्ज असेल तर आपण लगेच या टॉस करून घ्या. त्यानंतर आपण थोडस वेळ देऊ. गावदी वेले संघाचा कर्णधार राजन थले आपण या. गावदी वेले संघाचा कर्णधार राजन थले आपण या. आणि अबुस्फोट खार्डी संघाचा कर्णधार अतिशय सुरेख सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. आजच्या दिवसातील ही पहिली लढत आहे मित्रांनो. टॉप 6 मध्ये पुढे वाटचाल केलेल्या संघांचा हा आज इथे कसरत पाहायला मिळेल. दोन्ही संघ कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या आपण. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. मोहन तांगडे आम्हाला कळवतील मान्यवर कोण आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. बिग फाईट अतिशय सुरेख सामना पाहायला मिळेल मित्रांनो. कुठेच जाऊ नका. स्वराज्य चषक खार्डी या चषकाला सोडून, कारण की आज खूप मोठे मोठे मॅचेस आहेत. ग्रामीण क्रिकेटचा धमाका आपण पाहतोय. क्रिकेट फेस्टिवल आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. पुन्हा एकदा 28 तारखेपासून पुन्हा एकदा याच ग्राउंडवर मेगा इव्हेंट पाहायला विसरू नका. भरत देवलीकर यांचा एक मेगा इव्हेंट पाहायला विसरू नका.
त्याचं देखील लॉट जे आहे थोड्या टायमात इथे समीर तांगडे आम्हाला कळवतील. आणि त्या दोन्ही संघ कर्णधार प्लीज आपण वेळेच्या बाबतीत लगेच सहकार्य करायचं आहे. निलेश तांगडी दादांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करून घेणार आहोत. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये निलेश तांगडी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचं आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला अबुस्फोट तर दुसऱ्या बाजूला गावदी वे. व्हॉट अ मॅच. अतिशय चांगला सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. किशन तांगडी आणि त्याचबरोबर निलेश तांगडी यांच्या शुभास्ते हा टॉस होते. गावदी वेली संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. थँक्यू सो मच. आपल्याला विनंती असेल की आपण बॅट्सवर जाऊन लगेच बसायचं आहे. तिथूनच आनंद घ्या आपण. राजन परफॉर्मन्स झाला आहे. भरपूर क्रिकेट झालाय. 16वा मेगा इव्हेंट आपण पाहतोय. आपल्या संघाची कामगिरी चांगली आहे. कुठेतरी स्ट्रगल करतात बाकीचे खेळाडू. टॉस इम्पॉर्टंट होता आपल्याकडे. हो नक्कीच. टॉस तर इम्पॉर्टंट होताच. जिंकलाय काय डिसिजन असेल. हॅलो डिसिजन तर क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. स्पर्धा देखील खूप मोठी आहे. एन्जॉय करता आपण या स्पर्धेला. हो नक्कीच. कारण की समीर तांगडी आणि अबुस्फोट आणि या स्पर्धेचे जे शिल्पकार आहेत विकी शेट यांचं खरंच जितकं कौतुक करतो तितकं कमी आहे. कारण की या परिसर हॅलो माईक चेक. हॅलो. राजन टॉस जिंकलाय काय डिसिजन असेल. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. अबुस्फोट खाडीचा आपण रात्री क्रिकेट बघितलं असेल. बॅटिंग तर चांगली आहे त्यांची. सामना येथे 5 षटकांचा आहे पहिला. तर पहिल्या 5 षटकामध्ये कोणत्या प्रकारे रोखाल आणि किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. 45 एक टार्गेट. दुपारचा क्षेत्र आहे. हवा देखील खूप वाहत आहे. पॉवर प्लेचं 2 षटक आहे. त्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये असे कोणते गोलंदाज आहेत की ती खारडी संख्या 45 रोखण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाज तर आम्ही डिसिजन घेतलेलं नाही. कारण की पाहूया काय सिच्युएशन बघून काहीतरी चेंजेस करूया. आम्हाला रंगतदार सामना पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. पहिलाच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी खूप सारे शुभेच्छा. टॉस तर जिंकला नाहीये मात्र सर्वप्रथम फलंदाजी करायची. 5 षटकांचा सामना आहे. रात्री क्रिकेट झाला तुमचा. मी पूर्ण समीर तांगडी आणि विजय याची बॅटिंग अतिशय सुरेख लागली आहे या स्पर्धेला. तर बाकी खेळाडूंकडे काय अपेक्षा असेल. बाकी खेळाडूंना अपेक्षा आहे त्यावेळी पण चांगला परफॉर्मन्स करावा. टॉस जर जिंकला असता तर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारला असता मात्र फलंदाजी करायची इथे. 5 षटकांचा सामना. पॉवर प्लेचे 2 षटक आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी कोणती सुरुवात की किती टार्गेट आपण सेट कराल या स्पर्धेच्या. 25-30 पर्यंत बघू. 25 आणि 30 एक खूप कमी नाही वाटत तुला. एक कॅप्टन 5 षटकाचा सामना आहे. नाही कमी नाही. क्या बात आहे. म्हणजे तुझी गोलंदाजी आपल्या सर्व शुभेच्छा. दोन्ही संघात आहे ते संघाने जिंकला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि अबुस्फोट खाडी संघाच्या कर्णधार सांगितलं आहे 20 ते 25 धावा काढण्याचा प्रयत्न करू 5 षटकामध्ये.
अतिशय चांगली ओपिनियन दिली ते. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. नक्कीचा अंतिम दिवस या स्पर्धेतील अतिशय सुंदर स्पर्धा आपण या ठिकाणी साकारताना पाहिली. विकीशेट मात्र यांच्या माध्यमातून स्वराज्य चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आणि या आयोजनातील हा शेवटचा दिवस आपण पाहतोय. टॉप 7 टीम यावेळेस खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. खूप चांगली कामगिरी झाली अनेक संघांची. आपण काल सुद्धा बघितलं शेवटचा सामना राहिला होता तो मात्र आता होणार आहे. अबुस्पोर्ट खाडी विरुद्ध गावदेवी वेहेले दोन्ही संघांचा विचार केला काय चांगली कामगिरी झाली आहे या दोन संघाची. सुदेश तांगरी आपण अजय तांगरेशी संपर्क साधायचा आहे. तर नक्कीच नाणेफीचा कॉल झाला आहे. गावदेवी वेहेले संघाने नाणेफीचा कॉल जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि अबुस्पोर्ट खाडी संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय. तर नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एक अतिशय सुंदर स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वातील एक अतिशय सुंदर नक्कीच मानाची स्पर्धा खाडी गावाची नक्कीच उल्लेख केला जातो. तर नक्कीच वसई परिसरामध्ये देखील या स्पर्धेची चर्चा केली जाते. इतकी चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. तर नक्कीच अतिशय सुंदर सामना होणार आहे. अबुस्पोर्ट खाडी जो स्थानिक संघ आहे खूप चांगली कामगिरी झाली आहे अबुस्पोर्ट खाडी संघाची. आपण बघितलं अतिशय चांगला खेळ साकारलाय या टीमनं. आणि यावेळेस मात्र गावदेवी वेहेले संघासमोर खेळणार आहे हा संघ. तसेच जितेंद्र तांगडी यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तसेच हरिकिशन तांगडी हे देखील आहेत यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. निलेशजी तांगडी हे देखील व्यासपीठावर विराजमान आहे. रामदासजी वैती महेंद्रजी तांगडी सर्व खाडी गावातील नागरिक आहेत. अतिशय सुंदर मोलाचं सहकार्य लाभलंय त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये. विजयजी तांगडी देखील असतील. मंगेशजी तांगडे प्रसादजी तांगडी हे देखील आहेत. अनिलजी वाघे आहेत. तर नक्कीच अबुस्पोर्ट खाडीचे कोच देखील आहेत. प्रसाद तांगडे यांनी देखील खूप चांगलं मार्गदर्शन केलं या संघाला. आपण बघतोय खूप चांगली कामगिरी राहिली या संघाची या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. तर नक्कीच पुन्हा एकदा सर्व अतिथीगणांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि आपला आभार देखील. तर तेजस देवलीकर यांनी यायचा आहे संपर्क साधायचा आहे. तर एक अतिशय सुंदर मैदान पाहतो मित्रांनो आपण. निसर्गाच्या कुशीत रमलेले हे खार्डी गाव आणि एक अतिशय सुंदर मैदान आपण पाहतोय. बघतोय पूर्वेकडे आपण पायगाव गाव बघतोय. पश्चिमेकडे देखील खार्डी गाव वसलेला आहे. तर नक्कीच आपण बघतोय कांदळवन आहे या विभागामध्ये. एक निसर्गरम्य असं वातावरण आहे. तसेच आपण बाजूला बघू शकतोय एक उंच असं डोंगर रांगा देखील आहेत. त्याच्या बाजूलाच आपण पाहतोय कामनदुर्ग हा डोंगर देखील आहे. ऐतिहासिक स्थळ आहे या परिसरामध्ये. तर नक्कीच मैदानाचा आपण विचार केला. विष्णू वाघे यांनी देखील खूप जास्त मेहनत घेतली हे मैदान बनवण्यासाठी. कित्येक दिवस या मैदानासाठी खूप जास्त मेहनत घेतली. तशी मनोहर बसवत जे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत यांनी देखील खूप जास्त मेहनत घेतली आहे या मैदानासाठी. तसेच चैतन्य खाडकंडी हे देखील आले होते. तर खूप चांगली खेळपट्टी या ठिकाणी बनवलंय. तर प्रत्येक क्रीडा रसिकांना वाटेल का आपण सुद्धा या मैदानामध्ये खेळावं. नक्कीच प्रत्येक क्रीडा रसिक या खेळपट्टीच्या प्रेमात पडेल एवढी चांगली खेळपट्टी मित्रांनो आपण पाहतोय. बघितलं रात्री देखील खेळपट्टीने जरा वेगळाच अंतर या ठिकाणी राखला होता. तर मित्रांनो मैदानामध्ये खेळू नये. सर्व क्रीडा रसिकांनी मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. मैदान सोडायचं आहे. यानंतर मॅच होणार आहे अबुस्पोर्ट खाडी आणि गावदेवी वेहेले या दोन संघामध्ये.
तर विनंती असेल सर्व क्रीडा रसिकांना की आपण मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं खूप जास्त आवाज आहे, मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय अतिशय सुंदर स्पर्धा. आजच्या दिवसातील आपण पहिला सामना पाहणार आहोत. काय रात्री एक सामना राहिला होता, आपण बघितलं. डू फॅक्टर देखील होता, खूप चांगली मॅच देखील रंगली होती. गावदेवी वेहेले संघाने खूप चांगला प्रदर्शन देखील केलंय, अबुस्फोट खाडी या संघाने देखील. तर तो सामना राहिला होता. यावेळेस हा सामना या ठिकाणी खेळणार आहोत आपण. गावदेवी वेहेले संघ आपण तयारीमध्ये राहायचं आहे, आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. गावदेवी वेहेले संघ तर नक्कीच आजच्या दिवसातील अंतिम दिवस नक्कीच मित्रांनो आठवण होते. 25 जून 1983 या दिवसाची. आपण बघितलं भारतीय संघाने त्या दिवशी वर्ल्ड कप जिंकला होता. फायनलची मॅच होती, म्हणून आज फायनलचा दिवस आहे, म्हणून आठवण होते त्या दिवसाची देखील. तर नक्कीच खाडी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर हरेश केणे आपण समीर तांगडे यांच्यासोबत संपर्क साधायचा आहे. जय बजरंग गोरसे संघाचा खेळाडू हरेश केणे आपण त्वरित समीर तांगडे याच्याशी संपर्क साधायचा आहे, विनंती असेल आपल्याला. तर गावदेवी वेले संघ आपल्याला विनंती असेल आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर जायचं आहे. मित्रांनो आजचा दिवस आपण पाहतोय अंतिम दिवस या स्पर्धेतील. खूप चांगली स्पर्धा रंगली या मैदानावर. खूप साऱ्या आठवणी देखील आपण घेऊन जाणार आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून. बघितलं खूप चांगला क्रिकेट साकारला गेलाय, खूप चांगलं आयोजन देखील झालंय. अबुस्फोट खाडी अर्थातच ईगल स्पोर्ट खाडी तर नक्कीच माध्यम आहे विकी शेट मात्र यांच्या माध्यमातून देखील खूप चांगला या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय. तर यानंतर होणारा सामना जांताराचा खारबा विरुद्ध टेंबवली या दोन संघामध्ये राहणार आहे. दोन्ही संघाने तयारीमध्ये राहायचं आहे. जांताराचा खारबा आणि नील एंटरप्राइज टेंबवली या दोन्ही संघाने तयारीमध्ये राहायचं. यानंतर आपला सामना होणार आहे. मित्रांनो आज 26 तारीख आहे, प्रजासत्ताक दिन आहे आणि त्याच्या सर्वांना भारतीय बांधवांना सर्वांना मी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहोत. आज खरंच आज भारतीय आपण आहोत नागरिक. आज आपल्याला खरंच 26 जानेवारी म्हटल्यानंतर लगेचच आपल्याला मित्रांनो एक निश्चित आहे, वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे आपण फडकतोय आपला तिरंगा. कारण की ते सदैव आपल्या बॉर्डरवर जे आहेत आपलं काम व्यवस्थितरित्या करत आहेत, म्हणून आपण सुखरूप आतापर्यंत आहे. सामना देखील सुरुवात होईल. गावदेवी वेले संघ आपण शतरक्षण लावून घ्यायचं. वेल जी आहे समाप्त झाली आपली. जांता राजा खारबाव संघ आणि त्याचबरोबर नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाने कुठे जाऊ नका. या इनिंग समाप्तीच्या नंतर आपला टॉस आम्ही करून घेणार आहोत. वेलकम प्रतीक पाडेन, टार्झन ऑफ टेंबोली. अतिशय जबरदस्त क्रिकेटर आहे. या स्पर्धेमध्ये 85 धावांची एक स्फोटक फलंदाजी केली होती या फलंदाजाने आणि टेंबोली संघाच्या नावावर 115 धावा आणि 116 धावांचा टार्गेट त्याने रचला होता इथे.
तर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी ते गावठी वेळ संघ पूर्ण तयारीमध्ये ग्राउंडमध्ये उतरताना आपण पाहतोय. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतोय खार्डी गावातील सध्या तरी नंबर 1 रँकवर आहे निशांत पाटील. ज्या प्रकारे मी स्पर्धा बघितल्या भिवंडीमध्ये, मात्र ही स्पर्धा अतिशय सुरेख स्पर्धा आहे. दिवस रात्र क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आज शेवटचा दिवस, मेगा फायनल डे. सामना सुरू होते. क्षेत्ररक्षण लावला जाईल इथे. तर अबुस्फोट खार्डी संघाच्या कर्णधार देखील आपली सलामीची जोडी ग्राउंडमध्ये पाठवून द्यायची. बिग मॅच आजच्या दिवसातील. नील एंटरप्राइजेस टेंबोली संघ कर्णधार आपला संपूर्ण संघ घेऊन आपण देखील तयारीत राहायचं आहे. जाणता राजा खारबाव वड मॅच. यानंतर देखील एक अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम, रवी गुलवी आणि प्रथमेश पाटील यांची संकल्पना. त्याचबरोबर DN केबलच्या माध्यमातून देखील संपूर्ण भिवंडी परिसरामध्ये ही स्पर्धा दिसत आहे. ट्रिपल एच्या माध्यमातून देखील थोड्या वेळात ही स्पर्धा देखील दाखवली जाईल. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये इथे दिसत आहे ही स्पर्धा. तर प्रतीक पाटील, आपण थोडंसं बाजूने गेलं तर खूप चांगलं वाटेल, कारण की कॅमेरा समोरच आहे. यस, थँक्यू. अल्ताफ शेख, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाज लगेच. आणि डगआउटमध्ये सर्व खेळाडूंनी बसून घ्यायचे. समीर तांगडे, वेलकम. शिवसेना शाखा प्रमुख कुमार तांगडे दादांचं देखील आगमन झालं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या गावामध्ये कसलीच कमी नाही आहे. अतिशय चांगले इंजिनियर्स देखील आहेत, डॉक्टर्स देखील आहेत, वकील ॲडव्होकेट देखील आहेत. आणि सर्व श्रेय जो जातो विकी शेट्टी म्हात्रे यांना, कारण की त्यांनी संपूर्ण गाव घेऊन एकत्र करून सर्व जितके मी म्हणेल निशांत पाटील जितके खेळाडू आहेत खाडी गावाचे, संपूर्ण प्रत्येक खेळाडू कोणत्या ना कोणत्या पदावर आहे आणि चांगला चांगला शिक्षण देखील घेतला आहे. म्हणजे विकी शेट्टी म्हात्रे यांनी एकाही गावातील नागरिकाला बाजूला होऊन दिला नाही आपल्यापासून. अशी संकल्पना मित्र म्हणे आयुष्यभर अशी चालावी खाडी गावाची. तर दोन्ही पंच इथे ग्राउंडमध्ये गेलेले आहेत. मॅच स्टार्ट होते ते. तर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी गावदी वेळे आज संघ इथे पूर्ण तयारी करते. पाहूया कोणत्या प्रकारचा आजचा दिवस क्रिकेटचा पाहायला मिळेल, कारण की चांगले चांगले संघ, टॉप संघ आहेत या स्पर्धेमध्ये. जाणता राजा खारबाव संघ आणि नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाने देखील तयारीत राहायचंय. टॉस बॉक्समध्ये आपल्या कर्णधाराला पाठवून द्यायचंय. तर इथे सलामीची जोडी अबुस्फोट खार्डी, वन ऑफ द बिग नेम इज इन परिसर. अतिशय जबरदस्त हा परिसर आहे. थंडगार अजूनही इथे हवा सुरू आहे, कारण की चारी बाजूला हिरवल जी झाडं पानं फुलं आहे या परिसरामध्ये अतिशय सुंदर. आणि आमच्या उजव्या बाजूला डोंगर भाग आहे. तर संध्याकाळी ठीक 5 वाजल्यानंतर इथे थंडी हवा इथे खूप चांगली पाहायला मिळते या परिसरामध्ये. तर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी पूर्ण तयारी. संपूर्ण भिवंडी वासियांच्या मी वतीने दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा देतोय. फोन्स कॉल्स येणे सुरू झालेले आहेत, मेसेज येणे सुरू झालेले आहेत. मी इथूनच सुरुवात करतोय या स्पर्धेला पुन्हा एकदा. कालचा दिवस थोडा मित्रांनो सॉरी थोडंसं ब्रेक दिलं मी, कारण प्रत्येक ठिकाणी बघायला लागतो. सलामीची जोडी खेळपट्टीवर निखिल पाटील आणि त्याचबरोबर विजय कालच्या दिवसामध्ये अतिशय चमकला होता निशांत पाटील. कारण भावेश रेड कॅप डेंजरमॅन या परिसरामधील चांगले चांगले खेळाडूंचा भरणा असलेला अबुस्फोट खार्डी. मात्र गावदेविले संघाकडे जर बघितला तर रायगड पनवेल परिसरामध्ये देखील हे संघ जात असतात.
त्याच्यामध्ये जय बजरंग घोडसे असो, जय बजरंग घोडसे बी, वीर तानाजी दापोडे संघ असो, जय बोलणार सरोलीपाडा, जय दुर्गा भादवड, हे असे भरपूर संघ जे आहेत पनवेल टायगर परिसरामध्ये जाऊन आपल्या भिवंडीचं नाव उज्ज्वल करत आहेत. आणि वसई, कामन, पालघर, दांडी यापर्यंत आम्ही देखील म्हणजे अबुस्फोट खाडी संघ देखील खूप मोठा प्रवास करत असतो. म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येक जागोजाग आपण जात असतो. मात्र हा क्रिकेट आणि हा फेस्टिवल खूप मोठा आहे, कारण की या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये. तर सलामीची जोडी ग्राउंड मध्ये गेली आहे इथे. आणि मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट जी आहे, ईगल स्पोर्ट खार्डी जो आमचा 40+ आमचे आधारस्तंभ जे आहेत, गावाचे खेळाडू आहेत, त्यांनी फायनल मध्ये देखील प्रवेश केला आहे. मानकोली इथे टुर्नामेंट सुरू आहे. न्यू 40+ ईगल स्पोर्ट खार्डी या संघाने प्रवेश केला आहे फायनल मध्ये. आणि अबुस्फोट खार्डी आणि त्याचबरोबर खार्डी गावाच्या वतीने तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. या स्पर्धेचे वनमॅन शो विकी शेट म्हात्रे यांच्याकडून आपल्याला खूप सारे शुभेच्छा. आज आनंदाचं वातावरण या परिसरामध्ये, कारण की ईगल स्पोर्ट खार्डी फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि अबुस्फोट खार्डी इथे कोणत्या प्रकारे क्रिकेट खेळेल त्याच्यावर निश्चितच संपूर्ण गाव अवलंबून असणार आहे. जॉईन विथ निशांत पाटील. निशांत, काय वाटतो हा सामना कुठे पाहायला मिळेल? हाय व्होल्टेज तर मला नक्कीच वाटतोय, कारण की वेले संघ देखील चांगला संघ आहे आणि अबुस्फोट खार्डीचं कालचं क्रिकेट मी जो बघितलं अतिशय सुरेख, कारण की जरीमरी पाय संघाला पराभूत केला होता या संघाने. तर नक्कीच संदेश आपण बघितला, दोन्ही संघाचा आपण विचार केला, दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर राहिली आहे. तर अबुस्फोट खाडीचा विचार केला तर घरच्या मैदानावर खेळतो हा संघ, खूप सारे पाठीराखे देखील आहेत आणि या मैदानावर यांची प्रॅक्टिस देखील आहेत. तर नक्कीच खेळपट्टी कशा प्रकारे आहे हे पूर्ण अंदाज आहे हा संघाला. तर नक्कीच अतिशय सुंदर आपण मॅच देखील बघणार आहोत या स्पर्धेमध्ये. मित्र म्हणजे होस्ट अँड गेस्ट अतिशय सामना हा प्रेक्षकांना पाहायला मिळेल चांगला. तर सलामीची जोडी खेळपट्टीवर भावेश आणि निखिल वाडील, अतिशय जबरदस्त ताबडतोब बल्लेबाज असं म्हटलं जातं त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये. आणि ते खेळपट्टीवर दोन्ही बंधू आहेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. तर मॅच स्टार्ट होईल. गोलंदाजी मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ते सज्ज असणार आहे, तो म्हणजे साजन. पहिला चेंडू पॉवर प्लेचं टाकण्यासाठी ठीक आमच्या व्यासपीठाकडून गोलंदाजी होते. लॅटिलिगास पूर्णपणे तयारीमध्ये. किंग ऑफ लॅटिलिगास ग्रीन सिग्नल दाखवला जात आहे पंचांच्या माध्यमातून. पहिला चेंडू पॉवर प्लेचं षटक इथे टाकण्यासाठी साजन पहिला चेंडू. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूला ऑफ स्टंपर टाकला होता, हलकासा लिव्हिंग एज घेतला होता. शॉर्ट थर्डमॅन आणि गलीच्या रिझन मध्ये चेंडू गेला होता, तिथे शतरक्षक तैनात आहे आणि चांगली सुरुवात इथे अबुस्फोट खाडी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. निशांत, तर नक्कीच पहिला चेंडू होता इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटची एज लागली, शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगलं शतरक्षण झालंय आणि एक धाव मिळाली. यावेळेस भावेश या फलंदाजाला. अगदी बरोबर, एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. गोलंदाज साजन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतो निखिल पाटील. यावेळेस चेंडू हवाई मार्ग ऑन फायर होतोय. निखिल इज ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते 6 धावांसाठी. बिग षटकार. शॉट अतिशय ताकदवर फटका त्याने मी म्हणे टायमिंगच्या बलबुतावर हा षटकार मारला आहे निखिल याने. आणि ऑन फायर पहिल्या चेंडूपासून अटॅक इथे पाहायला मिळतो निखिल पाटील याचं. तर बघितलं अतिशय सुंदर फटका होता, फुटवर्कचा देखील वापर झाला होता, चेंडूच्या लाईन मध्ये आला होता यावेळेस फलंदाज. अतिशय सुंदर चांगलं टायमिंग साधलंय आणि चेंडू मात्र गेलाय तर लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. अगदी बरोबर. काय पाहायला मिळालं षटकारानंतर की फलंदाजाने व्यवस्थितरित्या बॅटवर घेतला चेंडू, फ्रंट थोडासा अलग केला आणि सरळ आपण बघितलं मिडॉनच्या वरतून षटकार केला होता. गुड स्टार्ट. षटकाराने खाता खोलणारा हा फलंदाज निखिल. राईट आर्म ओव्हर द विकेट साजन. सामना करतो निखिल. पुन्हा यावेळेस अतिशय इनफिल्डच्या वरतून चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमेच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार. निखिल पाटील स्पेशल ब्रँडेड चौकार. निशांत पाटील, ज्यावेळेस म्हटलं होतं ना, जर तुमची चांगली सुरुवात झाली तर शेवट देखील गोड होतोय आणि इथे निखिल याने आतापर्यंत ताबडतोब फलंदाजी करताना एक षटकार एक चौकार पेश केलाय. तर नक्कीच अतिशय सुंदर चांगला फटका होता, पुढे सरसावला आणि काय चांगला कव्हर ड्राईव्ह केला या फलंदाजानं. राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतो निखिल पाटील.
यावेळेस थोडस लेंथ मध्ये हाणला चेंडूला आणि मग पसंत जो चेंडू होता तो टाकला होता निखिल पाटील याला, मात्र फटक्यापासून थोडासा वंचित राहिला आणि सोडून दिला इथे आणि सर्वेष्टकाच्या हातामध्ये निर्धार चेंडूची समाप्ती होते. की जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थितपणे लाईन मध्ये आला नव्हता यावेळेस फलंदाज. चेंडूनी पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली घेतली आणि वेध मात्र घेतलाय तो यष्टीरक्षकाचा. अगदी बरोबर आणि बॅट देखील लेट फिरली होती तिथे. राटा मोड द विकेट पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी साजन. यावेळेस अतिशय सुरेख बॅटच्या मधोमध आला आहे, मात्र शतरक्षक तैनात आहे. ताकद कमी पडली, चेंडूची उंच जास्ती होती आपण बघितलं आणि चांगली झेल पाहायला मिळतो आणि पहिला विकेट अबुस्फोट खाडी संघाचा पडतो. निश्चित मी तर म्हणे निराश होणार नाही अबुस्फोट खाडी संघ, कारण की निखिल याने 10 धावा काढल्या, म्हणजे एक चौकारी षटकार पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना साजन राईट आर्म ओव्हर द विकेट, सामना करता फलंदाज भावेश. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेला आहे, शतरक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि बॅक टू बॅक दुसरा झटका अबुस्फोट खाडी या संघाला. आता मात्र थोडासा संकट मध्ये आला आहे, कारण की भावेश ज्या काल बॅट मधून धावा बरसत होत्या इथे, मात्र निखिल आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा भावेश देखील डगाड मध्ये परततोय. समीर आहे खेळपट्टीवर, आता मात्र पूर्ण जिम्मेदारी जी आहे त्याच्या कांद्यावर आली आहे. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली मी म्हणे, कारण की पॉवर प्लेचा षटक टाकत असताना 11 धावा दिल्या आणि शेवटच्या 2 चेंडूवर 2 विकेट घेतल्या आहेत. न्यूमॅन नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर, मोनिश येतोय. काय वाटतोय निशांत, ज्या प्रकारे हा सामना सुरू आहे, 11 धावा असं वाटलं होतं की 3 चेंडूमध्ये 11 आले आहेत, शेवटच्या 3 चेंडूमध्ये 4 किंवा 5 देखील धावा आल्या असतात, एक चांगली सुरुवात म्हणलं असतो आपण, मात्र चांगला क्रिकेट पाहायला मिळाला नाही शेवटच्या 2 चेंडूवर. तर मी तर म्हणे भावेश यांनी चुकी केली, निखिलला बाद झाला होता. भावेश यांनी कुठेतरी कंट्रोल दाखवायला पाहिजे होता आपल्या फलंदाजीमध्ये. 5 षटकांचा सामना आहे आणि भावेश मैदानामध्ये राहणं गरजेचं होतं ते अबुस्फोट खाडी संघाला. तर भावेश याने थोडंसं घाई केले मी तर म्हणेन या मॅच मध्ये. अगदी बरोबर. इथे मात्र नवीन फलंदाज असेल खेळपट्टीवर मोनिश आणि नो स्ट्राईकवर समीर तांगडे. समीर तांगडेचा अनेक रेकॉर्ड आहेत या ग्राउंडवर देखील आणि असं म्हटलं जाते की सिटी क्रिकेट मधील देखील हा देखील एक सितारा आहे. इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन, राजन येतोय संघाचा कर्णधार, ज्यांनी चांगली ओपिनियन दिली होती की आम्ही 40 ते 45 धावांवर रोखण्याचा इथे खूप मोठा प्रयत्न करू आणि प्रयत्न ही परमेश्वर असं म्हटलं जात आहे आणि तो प्रयत्न पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला, कारण की 2 बिग झटके इथे पाहायला मिळाले. निखिल पाटील नंतर भावेश देखील बाद झाला होता. पंच बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे का? नाही ना? यस. पाहूया राजन कोणत्या प्रकारची इथे गोलंदाजी करेल. 5 षटकांचा हा सामना आणि बिग मॅच. मी अगोदरच म्हटलं आहे खेळपट्टीवर अजूनही म्हणेल की एक चांगली जोडी आहे समीर तांगडी आणि त्याचबरोबर मोनिश. संपूर्ण खाडीगाव जवळजवळ 90% तरी इथे आला असेलच, कारण की मॅच देखील खूप मोठा आहे आणि आपला संघ खेळत आहे होम ग्राउंडवर आणि समोर गावदी वेले एक ताकदवर संघ आहे ग्रामीण क्रिकेट मधील. तर नक्कीच आपण व्यासपीठावर बघू शकता 1 मॅन शो विकी शेट म्हात्रे हे देखील आलेत आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी. तर नक्कीच विकी शेट म्हात्रे यांचा नक्कीच खूप आशीर्वाद राहिला या संघावर. विकी शेट म्हात्रे यांनी खूप मेहनत देखील घेतली ही स्पर्धेसाठी देखील. तर नक्कीच त्यांचा संघ देखील यावेळेस आता या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. मी तर नेहमी म्हटलं आहे क्रिकेटमध्ये की प्रोत्साहन करणं गरजेचं आहे खेळाडूंना. आपल्या गावातील खेळाडूंना प्रोत्साहन करताना विकी शेट म्हात्रे यांचं आपण देखील कौतुक करूया. पहिला चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील राजन याचं राऊंड विकेट, कारण की डावखुऱ्या त्याचा फलंदाज मोनिश खेळपट्टीवर असेल. फुल टच चेंडू आणि ते बीमर घोषित केला आहे पंचाने. तर इथून पुढील चेंडू असेल फ्रीट, कारण की समोर असेल मोनिश. एक्स्ट्राची मदत धावसंख्या होती ती 12 धावा धावफलकावर. तर नक्कीच यावेळेस मात्र शरीर भेदू चेंडू हाताळलाय
भीमर चेंडू टाकलाय, नक्कीच पंच ताकीद देतील यावेळेस या गोलंदाजाला. पुन्हा तो असा चेंडू टाकलास तर तुझ्या गोलंदाजीवर बंदी आणली जाईल. तर नक्कीच खराब चेंडू टाकला यावेळेस राजन या गोलंदाजानं. अगदी बरोबर. राजन फ्रीट चेंडू आहे आणि फ्रीटचं इथे लाभ घेता आलं नाहीये कारण की शतरक्षक फाईन लेगवर आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते आणि मी तर म्हणेल चांगली इथे संकल्पना पाहायला मिळते मुनिशाच्या माध्यमातून कारण की स्ट्राईक दिले समीर तांगडी याला. एक ताबडतोब फलंदाज आहे आणि या ग्राउंडचे रेकॉर्ड्स जर बघितले आपण खूप मोठे मोठे आहेत. मागच्या KPL मध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार देखील ठोकले होते, 4 षटकार देखील ठोकले होते. म्हणजे हा एक चांगला क्रिकेटर आहे आबूस्फोट खाडी संघाचा. मात्र कर्णधार इथे राजन एक चांगली सुरुवात करते आपल्या गोलंदाजीमध्ये. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे इथे व्यासपीठाकडून गोलंदाजी करताना गोलंदाज राजन संघाचा कर्णधार. तसा खेळ जो आहे थांबला आहे कारण की फलंदाज पूर्ण तयारीमध्ये इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन शॉट फाईन लेग गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर शॉटवर एक 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर वाईट ऑफ लॉंग ऑफ मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन मिड विकेट वाईडिश मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि गोलंदाज इथे तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट राजन. स्विच इट मनपसंत फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये इथे आउट झाला असता असं मी म्हणेल. जी झेल सोडली आहे इथे गावदेव वेले संघाला कदाचित मी म्हणेल माग पडू शकतो इथे निशांत पाडेल. तर खराब क्रिकेट खेळला गेलाय समीर याच्या माध्यमातून देखील खराब क्रिकेट खेळला गेलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, व्यवस्थित ॲलिमिनेशन झालं नव्हतं. त्या ठिकाणी शतरक्षक होता पॉईंट क्षेत्रामध्ये, त्या पॉईंट तिथे शतरक्षकानं चुकी केली आणि समीर याचा झेल देखील सुटलाय. आठवत जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटलाय तेव्हा प्रत्येक संघ स्पर्धेमध्ये बाहेर देखील गेलाय. आठवा तो 1999चा विश्वचषक जेव्हा हर्षल गिब्सनं स्टीवाचा झेल सोडला होता. तर झेल नव्हता सोडला तर तो विश्वचषक देखील सोडला होता साऊथ आफ्रिका संघानं. अगदी बरोबर. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे इथे शतरक्षक येतोय खूप दुरून. सेफ लाईन मध्ये चेंडू बॉम्ब झाला आहे इथे. मात्र धावा ज्या आहेत 2 कंप्लीट केल्या जातील इथे. फुलटा चेंडू असं म्हटलं जातं की फुलर लाईनचा चेंडू जो आहे कुठेही खेळू शकतो इथे. मात्र असं काही पाहायला मिळालं नाही. मात्र धावा ज्या आहेत 2 धावा मिळाल्या इथे फलंदाज मोनिशाला. गोलंदाजी करताना गोलंदाज राजन येते मात्र फुलर लाईनची गोलंदाजी जास्त पाहायला मिळते. मात्र समाचार घेता येत नाहीये फलंदाजांना. राजन सामना करतोय मोनिश. यावेळेस चांगल्या चेंडूला चांगला उत्तर देताना इथे फलंदाज मोनिश. व्हॉट अ शॉट. वाघाच काळीज मर्दानी छाती दरार हाय त्याचा दोस्तीला साथ है शत्रूला मत है जीव लगे जीवाचा. चांगला चेंडू टाकला होता यावेळेस राजनेचं मी कौतुक करेल. मात्र बनून खेळला होता इथे फलंदाज मोनिश याने आणि षटकार पेश करताना इथे मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 22 धावा धाव फलकावर लागते. आतापर्यंत गोलंदाजाने विचार केला तर 11 धावा दिलेल्या आहेत आणि 4 चेंडू टाकून झालेले आहेत. राजन राईट आर्म राऊंड विकेट. सामना करे पुन्हा एकदा मोनिश. डाकुऱ्याचा हा स्टायलिश फलंदाज. फुलटा चेंडू पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट झाली. चेंडू मिड विकेटच्या बाहेर जाणारा टावरिंग षटकार. वाघाच काळीज मर्दानी छाती दरार हाय त्याचा दोस्तीला साथ है शत्रूला मत है जीव लगे जीवाचा जीव लगे जीवाचा. विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा विकी म्हात्रे हा भिवंडी खर्डीचा. क्या बात आहे. चुकी केली आणि चुकीला माफी नाही इथे मोनिशाने बघितलं. आता यावेळेस जर फुलटा चेंडूवर काही करू शकलो नाही तर फिर इथं खेळपट्टी सोडावी लागेल. मात्र बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले इथे. क्या बात आहे. मात्र हॅट्रिक वर असेल. आमचे जयेश तांगडी सांगत होते आम्हाला की 2 षटकार मारल्यानंतर फलंदाज हॅट्रिक वर येत असतो नेहमीप्रमाणे. तर पाहूया हॅट्रिक पूर्ण करेल का इथे हा फलंदाज मोनिश. थोडंसं चेंडूची तपासणी सुरू आहे कारण की खूप मोठे मोठे षटकार पाहायला मिळाले. या षटकातील 4था चेंडू फुलटाच होता निशांत पाडेल. आपण बघितलं 2 मिस केले मात्र 2 6 आले असं मी म्हणेल. शेवटचा चेंडू आणि हॅट्रिक वर फलंदाज मोनिश. राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करतो मोनिश. यावेळेस हवाई यंत्र वापर केला होता. हवेमध्ये चेंडू आहे आणि इथे खेळपट्टी सोडावी लागेल मोनिशाला. 3रा झटका आबूस्फोट खाडी संघाला.
या परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण मी CM कपमध्ये देखील म्हणालो होतो, गुंदोली चषकामध्ये देखील म्हणालो होतो की बाळ्यामामांचं नाव खार्डीमध्ये नाही तर संपूर्ण नवी मुंबई, पनवेल, रायगड, त्याचबरोबर पालघर, दांडी या परिसरामध्ये देखील नाव खूप गाजत आहे. धावसंख्या 28 झाली आहे. 28 रन्स, 28 रन, 3 विकेट की नुकसान पर. क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. 5-5 षटकांचे सामने जर झाले तर चांगलं वाटेल जरा आजच्या दिवसामध्ये, कारण की आज मेगा फायनल डे आहे. लक्ष असू द्या. इथून मला तरी वाटतं बॅटिंग पॉवर प्ले समीर याने घेतला असेलच, कारण की इथून षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण की 14ची सरासरी ठेवत आहेत प्रत्येक षटकामागे. आणि वातावरण जर बघितलं तर हवा खूप वेगाने वाहत आहे. कधीही फलंदाज गावदी वेळी संघाचा अटॅक करू शकतो. त्या उद्देशाने इथे लक्ष 70 धावांच्या पलीकडे असणं गरजेचं आहे. तर नक्कीच आपण बघतोय वेले संघानं यावेळेस गोलंदाज अक्षयकडे चेंडू दिलाय, ज्या अक्षयनं कालच्या दिवसामध्ये अधिराज्य गाजवलंय गोलंदाजी करत असताना. त्याच्यावर विश्वास दाखवला यावेळेस कर्णधारानं. आपण बघितलं बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपल्या संघातील अस्त्र वापरले यावेळेस या संघानं. अक्षयकडे चेंडू दिलाय. अगदी बरोबर. अनेक खेळाडूची एक वेगळी वलक निर्माण करून दिलेली असते. कालच्या दिवसामध्ये तुम्ही सांगितलं की या गोलंदाजाने राज्य गाजवलं, मात्र इथं गाजवण्याची आता मात्र गरज आहे, ती म्हणजे वेले संघाला या गोलंदाजाला, आणि चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण की धावा एक चांगल्या स्थितीमध्ये आहे ते अबूस्फोट खाडी संघ. पहिला चेंडू टाकण्यासाठी ठीक आहे, पंचांकडून गाड घेतोय, ठीक आहे, आमच्या व्यासपीठाकडून गोलंदाजी करतो आणि समोर खेळण्यासाठी सज्ज असेल खेळपट्टीवर फलंदाज अतुल. पहिल्या चेंडूला टॉप पिच उडाला आहे. स्वतः इथे यष्टीरक्षक प्रयत्न करतो, मात्र पहिल्या अटॅक ने तर दुसऱ्या अटॅक मध्ये इथे झेल पकडलेत आणि फलंदाज बाद होत आहे. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला. आला 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 उचित पाटील घेऊन आला. पाल्या मामा तागे बनता युवा नेता आला. पाल्या मामा तागे बनता युवा नेता. तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. अतुल या खेळाडूच्या माध्यमातून मोठा हादरा बसलाय अबूस्फोट खाडी संघाला. अतुल एक महत्वपूर्ण खेळाडू होता या संघाचा. मोठे फटके मारण्यामध्ये नक्कीच माहीर होता हा फलंदाज. त्या फलंदाजाला नक्कीच बाद करणे यश आलं यावेळेस गोलंदाज अक्षयाला. तर संदेश मी म्हणालो होतो, अक्षय चांगला गोलंदाज आहे या संघाचा आणि पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू दिला यावेळेस या संघाला. नक्कीच आपण बघितलं जो अतुल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या परिसरामध्ये अतिशय फेमस फलंदाज आहे. षटकार चौकाराचा व्यापारी आहे. तर नक्कीच या फलंदाजावर मदार असते खाडी संघाची. यावेळेस हा फलंदाज मात्र स्वस्तामध्ये परतलाय. यावेळेस नवीन फलंदाज आदित्य आला आहे. इथे आता मात्र पार्टनरशिप होणं गरजेचं आहे ते, कारण की विकेटची झरी लागली आहे. आतापर्यंत 4 विकेट तंबूमध्ये निराश होऊन बसलेले आहेत. गोलंदाजी करताना गोलंदाज अक्षय यावेळेस स्वीप केला आहे, मात्र पायांच्या दोन्ही मधून चेंडू सीमेबाहेर फरार होईल. मी तिथे अबूस्फोट खाडी संघाला 4 धावा. गुड शॉट. समाजकार्यासाठी ह्या समाजकार्यासाठी जान कसली कंबर. ह्या समाजकार्यासाठी जान कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळा मामा एक नंबर. क्या बात आहे. अतिशय सुरेख चौकार समीर तांगडी स्पेशल. प्रत्येक खेळाडूचं एक ब्रँड असतो. जेपीचं देखील ब्रँड तयार झाला आहे. जयेश पाटील, वंडरबॉय भिवंडी. कारण की विनर स्पोर्टच्या आपण जर ज्यावेळेस बॅट घेऊन खेळत असतो त्यावेळेस जेपीचं लोगो आपल्याला नेहमी बॅटवर पाहायला मिळेल. गोलंदाजी करतोय ते गोलंदाज अक्षय. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू तर मात्र अडूच शकलं नाहीये. चांगला प्रयत्न, टॅलेंट, कलाबाजी केली होती तिथे, मात्र चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. वाघाच काळलीच मर्दानी छाती दरार हाय त्याचा. दोस्तीला साथ है शत्रूला मत है जीवलग जीवाचा. जीवलग जीवाचा विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा. विकी म्हात्रे हा भिवंडी. खार्डीचं नाही तर आता संपूर्ण भिवंडीचे झाला आहे विकी शेट म्हात्रे, कारण की जी स्पर्धा आहे त्यांच्या नावाने इथे ओळखली जाते. पुन्हा एकदा अक्षय. शॉर्ट पिच चेंडू बॅटच्या मधोमध, बॅट कांदाच्या माग चेंडू स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर जाणारा टावरिंग षटकार. वाघाच
जस कालीच मर्दानी छाती दरार है त्याचा दोस्तीला साथ है शत्रूला मत है जीव लग जीवाचा जीव लग जीवाचा विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा क्या बात आहे. ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते समीर तांगडी याचं. घरचं ग्राउंड आहे आणि लोकल बॉय अतिशय जबरदस्त फलंदाजी करताना ज्या अक्षयने काल सांगितलं निशांत पाटील की चांगली गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीचा इथे समाचार घेताना चेंडू होते आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने वाईड अप मिडल क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्रक्षेप पाहायला मिळतं डीप मध्ये फक्त आणि फक्त एक धाव. डोक्यावर बर्फ ठेवून आता मात्र यावेळेस फलंदाजी करतोय समीर तांगडी कारण की येणाऱ्या फलंदाजावर आता मात्र त्याचा विश्वास बसला नाही कारण की 4 विकेट्स इथे पडलेल्या आहेत अबुस्फोट खाडी संघाचे. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 43 धावा 43 रन्स इन बोर्ड. अक्षय राऊंड द विकेट जातोय. फुल टॉस चेंडू हवं तसं आलं नाही बॅटवर बीट झाला फलंदाज मात्र यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करेल मी. चेंडू अडवण्यात यश मिळाला तिथे. षटक कंप्लीट 3 षटकाची समाप्ती. ऑफिशियल स्कोरर जयेश तांगडी सांगते 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. धावसंख्या चांगली आहे निशांत मी म्हणेल येणाऱ्या अजूनही 2 षटकाचा खेळ आहे. इथून फक्त 20 ते 25 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट इथे सेट होऊ शकतो. मात्र इथून येणाऱ्या गोलंदाजांना विकेट्स काढाव्या लागतील त्या म्हणजे अबुस्फोट खाडी संघाच्या. त्यावेळेस आपल्याकडे थोडंसं वेल आहे. आपण डीजे मॅन याला एक संधी देऊया. अतिशय चांगले गाणे इथे पेश केलेले आहेत आतापर्यंत. अगदी बरोबर. स्वराज्य चषक 2020 नाव गाजतंय. विकी शेठ म्हात्रे यांचं नाव गाजतंय. अबुस्फोट खाडी संघ ऑर्गनायझर आहे त्यांचं नाव गाजतोय. येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा बनतील खाडी संघासाठी की चांगली गोलंदाजी होईल ते ऐकण्यासाठी व्हॉइस ऑफ पाये माझे परम मित्र निशांत यांना आपण ऐकूया. धन्यवाद संदेश पाटील. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आलाय राजन हा गोलंदाज. राईट अप ओढ विकेटचा मारा करे समीर साडी. यावेळेस आपण क्रॉस झाला तर फुल टॉस चेंडू होता हवं तसं संधी घेता आली नाही यावेळेस फलंदाजाला. खराब फटका मी तर म्हणेन तर नक्कीच खराब फटका म्हणेन. फुल टॉस चेंडू होता हवं तसा फायदा घेता आला नाही यावेळेस समीर याला. एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतो यावेळेस हा गोलंदाज. तर आपण पाहतोय धावफलकावर धावा झाल्यात त्या आता मात्र 4 बाद 43 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना अगदी बरोबर. इथे पंचांकडे जास्त लक्ष दिलं होतं समीर तांगडी याने मात्र फुलटा चेंडू आतापर्यंत 4 चेंडू मिस केलेले आहेत अबुस्फोट खाडी संघाने. पुन्हा एकदा राजन राईट अप ओढ विकेटचा मारा समीर साडी. यावेळेस शपल क्रॉस झाले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तोपर्यंत एक धाव मिळेल या फलंदाजाला. एका धावेनं धावफलकावर धावा झालेत त्या 44 धावा. तर नक्कीच आपण बघितलं सुरुवातीच्या 3 षटकामध्ये चांगली कामगिरी झाली. अबुस्फोट खाडीचा आपण विचार केला महत्वपूर्ण 4 गडी बाद देखील केलेत या संघाचे. परंतु या षटकामध्ये कंट्रोल दाखवलाय राजन या गोलंदाजानं. आपण बघितलं चांगले चेंडू टाकलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये या गोलंदाजानं. तर नक्कीच अबुस्फोट खाडीचा विचार केला समीर तांगडीचा झेल देखील सोडला होता. यावेळेस मात्र हा फलंदाज खूप चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा यावेळेस फटक्या बॅटखंडाच्या मागे चेंडू सीमारेषेच्या मागे जाईल. छत्रपतींचा चावा आणि मिळतील त्या 6 धावा. थँक्यू डीजे. आदित्याच्या बॅट मधून आलेला एक अतिशय सुंदर षटकार. या 6 धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकलंय. धावफलकार धावा झाले त्या 4 बाद 50 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना तर यावेळेस आक्रमण केलंय राजन या गोलंदाजावर या फलंदाजानं. संदेश अगदी बरोबर. मी तर म्हणे 12 चेंडूचा खेळ आहे आणि 25 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे खाडी संघासाठी कारण की धावा येणं गरजेचं आहे आणि तो षटकार इथे आदित्य स्पेशल हा षटकार इथे पाहायला मिळाला. तर नक्कीच आदित्य हा देखील चांगला फलंदाज आहे अबुस्फोट खाडी संघाचा आणि या फलंदाजानं मात्र कमाल केले यावेळेस आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा
राऊंड विकेट यावेळेस चेंडू खाली राहिला होता, हवं तसं चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करते, भावेश होता त्या ठिकाणी कर्णधार वेले संघाचा चांगलं क्षेत्ररक्षण करते. तोपर्यंत एक धाव मिळेल या फलंदाजाला. एका धावेने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकार धावा झाले त्या 51 धावा. तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे. अबूस्फोट खाडीचा आपण विचार केला, स्थानिक संघ आहे, खूप सारा प्रेक्षक वर्ग त्यांच्या बाजूने देखील आहे आणि तितकीच चांगली फलंदाजी देखील करतोय समीर तांगडी हा फलंदाज. पुन्हा एकदा राजन राईट ओव्हर द विकेट. यावेळेस समीर खेळण्यासाठी सज्ज झालाय. खूप चांगली फलंदाजी केली आतापर्यंत या फलंदाजानं. यावेळेस शफल क्रॉस झाले होते, थोडा खाली राहिला होता चेंडू, धाव घेण्याची संधी होती परंतु समीरांनी नाकारलाय. नक्कीच यावेळेस खराब क्रिकेट खेळले राजन याच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. तर नक्कीच नाटकीय क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. एका एंडला आदित्य आला होता, समीर यानं त्याला परत पाठवलं. तदनंतर चेंडूची फेकी झाली, राजन याला व्यवस्थित बॅकअप करता आलं नाही. तदनंतर मात्र अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली या दोन फलंदाजामध्ये. एक धाव मिळाली यावेळेस या फलंदाजाला. एका धावेने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकार धावा झाले त्या 4-52 धावा. तर नक्कीच या ओव्हरचा आपण विचार केला, 9 धावा खर्च केल्यात राजन या गोलंदाजांना. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट आदित्य साडी. यावेळेस काय चांगला चेंडू आहे, यष्टीरक्षक खराब झालाय. तर नक्कीच पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. आपण बघितलं आदित्य व्यवस्थितपणे चेंडूच्या रेषेमध्ये आला होता. खराब क्रिकेट खेळलं यावेळेस या फलंदाजानं. तर नक्कीच विनंती असेल जांताराचा खारबाव आणि नील एंटरप्राइज टेंबोली दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. जांताराचा खारबाव आणि नील एंटरप्राइज टेंबोली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 52 धावा, 52 रन्स. पाणी ग्राउंड मध्ये थोडस बघायचंय निलेश, आपण जरा लक्ष द्यायचं. ग्राउंड मध्ये पाणी घेऊन जायचंय. अतिशय जबरदस्त मित्रांनो हा सामना पाहायला मिळतोय. इथून आता धावा ज्या बनतील ना निशांत प्लस पॉईंट ठरतील इथे अबूस्फोट खाडी संघासाठी. एक चांगली धावसंख्या 52 धावा या ग्राउंडवर चांगली धावसंख्या म्हटली जाते. तर वेले संघाचा विचार केला या संघामध्ये देखील चांगली फलंदाजी आहे. राजन चांगल्या फॉर्म मध्ये आहे, बघितलं आपण चांगली फलंदाजी केली. भावेश देखील एक चांगला फलंदाज आहे या संघाचा. तर 4 षटकांचा खेळ झालेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना अबूस्फोट खाडी संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत त्या 4-52 धावा. नक्कीच शेवटचं षटक अतिशय महत्त्वपूर्ण असेल अबूस्फोट खाडी संघासाठी. नक्कीच या षटकामध्ये जर चांगल्या धावा आल्या तर नक्कीच मोठं आव्हान उभारू शकतो हा संघ गावदेवी वेले संघासमोर. तर नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माय बापांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत. तर मित्रांनो बघतोय आपण टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठी स्पर्धा. तर नक्कीच आगला वेगळा क्रिकेटचा आविष्कार या ठिकाणी साकारताना आपण पाहतोय. माध्यम आहे स्वराज्य चषक 2020 आणि अर्थातच अबूस्फोट खाडी, विकीशेट मात्रे आणि स्पोर्ट खाडी यांच्या माध्यमातून साकारलेली अतिशय सुंदर ही स्पर्धा. आपण बघितलं अलीकडच्या कालामध्ये टेनिस क्रिकेट विश्वाने टाकलेली कात आणि अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वाला आलेलं सुगीचं दिवस आपण पाहतोय. एक चांगला ग्लॅमर मिळवून दिला या टेनिस क्रिकेट विश्वाला. आपण पाहतोय अलीकडच्या कालामध्ये आपलं सुरुवातीचं क्रिकेट आठवा मित्रांनो. जेव्हा आपण क्रिकेट खेळायची सुरुवात केली गावाच्या गल्लीपासून तर शाळेच्या वरंड्यापासून आपली खेळाची सुरुवात झाली. तदनंतर आपण मैदानामध्ये खेळायला लागलो. तदनंतर आपण आपल्या विभागासाठी खेळायला लागलो, आपल्या गावासाठी खेळायला लागलो. तदनंतर आपण आपल्या तालुक्यासाठी देखील खेळायला लागलो. तदनंतर आपल्यातलेच खेळाडू काही व्यावसायिक क्रिकेटर देखील झालेत. तर नक्कीच प्रत्येकाची टेनिस क्रिकेट विश्वाची जडणघडण आपण बघितली तर मोठे फलंदाज देखील उदयाला आलेले दिसतात आपल्याला टेनिस क्रिकेट जगतामध्ये. अगदी बरोबर. चांगली माहिती पुरवताना निशांत पाडेन. मित्रांनो जे काही महाराज लोक आहेत ते प्रवचन करत असतात नेहमी. ते नेहमी सांगत असतात की काल कोणता होता, त्या काळामध्ये काय झाला होता. तर मान्य श्री मदनभूषण नाईक साहेबांनी उल्लेख केला होता की चेंडू आणि बॅटचा जो खेळ आहे तो श्रीकृष्ण भगवान यांच्या माध्यमातून निर्माण झाला होता. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस शफल क्रॉस झालाय. पंचांकडे दाद देखील मागितली जाते. तोपर्यंत एक धाव मिळेल समीर याला. तर समीर याचं सुरुवातीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट थोडासा फरक पडलाय. सुरुवातीला जेव्हा फलंदाजी करायला आला होता तेव्हा चांगली फलंदाजी केली होती. आता आपण बघितलं 3-4 चेंडू खेळत असताना शेवटचे थोडासा बॅकफुटवर गेलाय समीर. नक्कीच यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, चेंडूच्या लाईनमध्ये व्यवस्थित आला नव्हता, परिणामतः खराब फटका केला यावेळेस फलंदाजानं. एक धाव मिळाली यावेळेस समीर याला. एका धावेने धावफलक पुढे सरकलाय. धावा झाले त्या 53 धावा. पुन्हा एकदा अनिकेत राईट ओव्हर द विकेट. आदित्य साडी
खोलवर टप्प्याचा चेंडू फुल केला, यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि यावेळेस मात्र झेल घेतला जातोय. आदित्य याला परतावं लागेल. आदित्य चांगली फलंदाजी करत असताना मात्र बाद झालाय. यस डीजे. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला. आला 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 सुजित पाटील घेऊन आला. पाल्या मामाचा बनता युवा नेता आला. पाल्या निशांत पाटील तुम्ही सांगितलं होतं की समीर याचं क्रिकेट जर बघितलं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये त्याने 15 धावा काढल्या आणि नंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा काढल्या. हा क्रिकेटचा जर मला आतापर्यंत आवडलं नाहीये. फक्त 2 चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आहे. तर समीर चांगला फलंदाज आहे, परंतु गोलंदाजी तितक्याच चांगल्या दर्जाची झाले. समीर याला ओळखलंय गोलंदाजानं रीड केलंय आणि व्यवस्थित मिरिटमध्ये गोलंदाजी देखील केलंय. यावेळेस गोलंदाजानं पुन्हा एकदा अनिकेत सामोरे जाईल. समीर हा फलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय परंतु एलिमिनेशन झालं नाही. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, झेल घेण्याचा प्रयत्न झालाय. तोपर्यंत 2 धावा मिळतील समीर याला. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकलाय. धावफलकार धावा झालेत त्या 55 धावा. तर नक्कीच मोठा फटका मारण्याचा देखील प्रयत्न झाला, एलिमिनेशन झालं नाही. यावेळेस चेंडू हवेमध्ये वावरला, नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला. तोपर्यंत 2 धावा अतिशय सुंदररित्या कंप्लीट देखील केल्या गेल्या. पुन्हा एकदा अनिकेत राईट ओव्हर द विकेट समीर साडे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय, चेंडू मात्र जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी एक फटका 6 धावा. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला. आला 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 सुजित पाटील घेऊन आला. पाल्या मामाचा बनता युवा नेता आला. निशांत पाटील याच्या अगोदर देखील जो चेंडू टाकला होता तिसरा चेंडू त्याच्यावर देखील हाच प्रयत्न केला होता. मात्र यावेळेस बॅटच्या मधोमध आला होता आणि वाईट ऑफ लॉंग ऑफच्या वरतून जाणारा हा समीर तांगडी याच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अनिकेत राईट ओव्हर द विकेट समीर साडी. यावेळेस चेंड पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय, वैविध्यपूर्ण विविधता दिसली यावेळेस गोलंदाजाची. नक्कीच चकवलंय यावेळेस समीर याला. आपण बघितलं समीर याने कंट्रोल दाखवला यावेळेस फलंदाजी करत असताना. चकवलं यावेळेस समीर याला या गोलंदाजानं. कमबॅक केलं या चेंडूवर या गोलंदाजानं. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या षटकाने पुढील चेंडू. यावेळेस समीर आहे यावेळेस खेळण्यासाठी. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू मात्र जाईल बीड विकेट सीमा रेषेच्या बाहेर सरळ. 7 धावांसाठी एक फटका 6 धावा. थँक्यू डीजे. मित्रांनो 67 धावा झाल्याने 68 धावांचा एक विशाल लक्ष्य गावदेविले या संघासमोर ठेवला आहे. जगदीश तांगडी आणि सुरेश वाघे दादांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय, कारण की यानंतरचा सामना देखील अतिशय जबरदस्त पाहायला मिळेल. दोन्ही संघ कर्णधार इथे उपस्थित टेंबुली कर्णधार आला आहे. इथे जाणता राजा संघ कर्णधार. चला आपण लगेच या. अडुसष्ट धावांचं लक्ष ठेवलं. 68 रन इन टार्गेट अगेन्स्ट गावदी वेले. व्हॉट अ मॅच. अतिशय चांगला सामना हा देखील पाहायला मिळतोय. कर्णधार आपण जनता राजा खारबाव संघाचा कर्णधार लगेच पोहोचायचा आपण, कारण की मान्यवर आमचे आलेले आहेत. मित्रांनो चांगली लढत पाहायला मिळते. यानंतर देखील खूप मोठा सामना आहे. वेलकम जगदीश त्याचबरोबर सुरेश वाघे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करून घेणार आहोत. तर कर्णधार आपण लगेच यायचंय खारबाव संघाच्या.
तर मित्रांनो थोडस वेल घेतलं जातं आहे इथे खारबाव संघाच्या कर्णधाकडून. तर ऑर्गनाइज कमिटी काही डिसिजन असेल ते आम्हाला सांगतीलच. मात्र मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा. पुन्हा एकदा एका षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करणार आहोत. जर एका षटकाच्या समाप्तीनंतर जर खारबाव संघाचा कर्णधार तर मित्रांनो थोड्याशा विश्रांतीनंतर म्हणजेच चालू सामना आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करून घेणार आहोत. कारण की मॅच खूप इंटरेस्ट आहे इथे मॅच मध्ये. कारण की अबुस्फोट खाडी संघाने 68 धावांचं लक्ष ठेवलं आहे गावदी विले या संघासमोर. एका षटकानंतर जर कॅप्टन खारबाव संघाचा जर आला नाही तर अथवा पॅनल्टीसह आपल्याला खेळावं लागेल या स्पर्धेमध्ये असं ऑर्गनाइज कमिटी आम्हाला सांगत आहे तिथे. पुन्हा एकदा संपूर्ण आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहताय स्वराज्य चषक 2020 स्पर्धा जी ऑर्गनाइज केली आहे अबुस्फोट खार्डी इगलस्फोट खार्डी आणि या स्पर्धेचे शिल्पकार वन मॅन शो विकीशेट म्हात्रे यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि क्रिकेट रसिकांचं मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतोय आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ हजारो प्रेक्षक आम्हाला जॉईन झाले. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तर इथे समीर तांगडी अँड कंपनी अबुस्फोट खार्डी इथे क्षेत्ररक्षण लावण्यासाठी पूर्ण तयारी करते. सलामीची जोडी गावदेवेली संघाची इथे पाहायला मिळते. मित्रांनो घरच्या ग्राउंडवर एक लक्ष चांगला ठेवला आहे अबुस्फोट खार्डी संघाने. जर चांगला क्षेत्ररक्षण झाला चांगली गोलंदाजी झाली तर इथे सामना जिंकू शकतो इथे अबुस्फोट खार्डी. मात्र गावदेवेली संघाला तर प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका मारायचा आहे. जर धावसंख्या 12च्या तरी सरासरी जमा केली तर हा सामना जिंकू शकतो इथे. मॅच स्टार्ट होते. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी. पुन्हा एकदा समालोचक कक्षाच्या एन कडून गोलंदाजीसाठी अमोल तांगडे फ्रंटलाईन गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज आहे. पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करते फलंदाज निलेश. पहिल्या चेंडूवर खेळून काढला आहे. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी पाहायला मिळते. एकदा कंप्लीट होतोय आणि त्याचं कारण असं आहे की क्षेत्ररक्षक इथे आला नव्हता चेंडूवर आणि त्याचं कारण इथे 2 धावा कंप्लीट करतोय निलेश. रनिंग बिटवीन देखील चांगली पाहायला मिळाली. सचिन पाटील यांनी गावदी वेळे संघासाठी कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे. सध्या तरी ऑल इज वेल आहे कारण की पहिल्या चेंडू 2 धावा आलेल्या आहेत. अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट व्यासपीठाकडून गोलंदाजी करतोय. सामना करतोय निलेश. यावेळी अतिशय सुरेख चेंडू तो मिडल स्टंप आहे त्या स्टंपवर चेंडू टाकला होता यावेळी अमोल तांगडी याने. मात्र बॅटवर आला होता चेंडू. फक्त एक धाव मिळते. एका धावाने निलेश पोहोचते 3 धावावर आणि संघाची धावसंख्या 3 धावा. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक एसटी रक्षक एसटी पासून थोडस दूर निखिल पाटील. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षक तैनात आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट अमोल. यावीस जसं बॅटवर आला चेंडू तसं सीमेच्या बाहेर तरी पाहायला मिळाल्या 6 धावा. इथे फलंदाज बावेशाला. अटक केला जात आहे इथून भविष्याच्या माध्यमातून. षटकाराने खाता खोलतोय. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 9 धावा. चांगली सुरुवात ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते गावदी विलेज संघाकडून. घरच्या ग्राउंडवर अबुस्फोट खार्डी हा संघर्ष करतोय ते धावा वाचवण्यासाठी. गोलंदाजी करताना अमोल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट जातोय.
यावेळेस वाईट चेंडूला चेरकणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये इथे फसला जातोय आणि झेलच्या स्वरूपात इथे विकेट प्राप्त करताना अबूस्फोट खेळाडू. त्यावेळेस आपण क्रिकेट खेळत असतो ना त्यावेळेस आपलं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतो. तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघितलं जातं. सर्वप्रथम गोलंदाजी, आपली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. त्यावेळेस आपण क्रिकेट खेळू शकता. आणि इथे कल्पेश वैद्यचा अतिशय सुरेख झेल इथे पाहायला मिळाला. तर पहिला झटका इथे गावदी वेली संघाला फलंदाज आऊट होतोय भावेशने मागच्या चेंडूवर षटकार फेस केला होता. तर अमोलने उत्तर दिला की तू षटकार मारू शकतो तर मी तुझं विकेट देखील घेऊ शकतो. आणि तोच क्रिकेट इथे पाहायला मिळाला अमोल तांगडी याच्या माध्यमातून. विकेट टेकर गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज मी अगोदरच सांगितलं आणि तो विकेट त्याला इथे प्राप्त झाला. विजेंद्र येतोय, हा देखील घातक फलंदाज आहे गावदी वेले संघाचा. डावखुरी हाताचा आहे हा फलंदाज. अमोल यावेळेस पुन्हा एकदा ठीक आमच्या व्यासपीठाकडून गोलंदाजी करेन. यावेळेस डाऊन द ग्राउंड, लॉंगानी लॉंगाच्या मधोमध चेंडू सीमेच्या बाहेर षटकार. क्या बात आहे. विकेट त्यानंतर षटकार. इथे विकेट मिळेल का अमोल याला, हा प्रश्न निर्माण होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कारण की एक षटकार मारला फलंदाजाने, भावेशला आउट केलं अमोल याने. आता इथे विजेंद्रने षटकार ठोकला आहे आणि इथे मात्र अमोल इथे विकेट घेईल की धावा खर्च करील, हा प्रश्न निर्माण होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी करतोय. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू टाकला होता. बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता यष्टीरक्षक, मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. आणि निर्धाव चेंडूची समाप्ती शेवटच्या चेंडूवर. किंचित एसटीच्या वरतून चेंडू गेला होता. तर धावा झाल्या आहेत पहिल्या षटकामध्ये 15 धावा. वेल थोडीशी आहे. डीजे, आपण डीजे ऐकूया. अतिशय सुरेख धून त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शिवसैनिकांच्या मनामध्ये भरलेले सर्व संगीत त्यांच्या माध्यमातून इथे ऐकायला मिळत आहेत. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. कोणाला रे कोणाला, शिवसेनेचा वागाला, शिवसेना फक्त एकच शिवसेना, शिवसेना. थँक्यू डीजे. अतिशय चांगली धून डीजेच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित हा सॉन्ग त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. वैभव येते, एक टायलंड गोलंदाज आहे, अनुभव आहे भरपूर वर्षाचं. आणि अबूस्फोट खार्डे संघामधून जेव्हा जेव्हा खेळताना बघितला आहे या गोलंदाजाला अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे संघ थोडासा अडचणीमध्ये, कारण की एक 15 धावांची एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. वैभव याचा पहिला चेंडू असेल आणि समोर स्ट्रायकर फलंदाज असेल तो म्हणजे निलेश. यावेळेस हवाई मार्ग चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा झणझणीत आणि तोडफोड फटका आपल्याला पाहायला मिळतो इथे. क्या बात आहे. षटकार आल्या षटकार वैभवाचं स्वागत केलं आहे या फलंदाजाने. धाव संख्या झाली आहे धावफलकार 21 धावा, 21. मित्रांनो 21 हा आकडा आपल्याकडे खूप लकी आहे. कारण की गणेश चतुर्थीला आपण 21 मोदकांचा नैवेद्य आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नेहमी दाखवत असतो. इथे मात्र गावदी वेळ संघासाठी लकी ठरतोय का पाहूया. वैभव
फुल टच चेंडू, समाचार घेता आला नाही. इथे कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर मिळाली आहे. इथे एका धावाने संघाची धाव संख्या होते ती 22 धावा, 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स इन सेकंड ओव्हर प्रोग्रेस. वैभव याच हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. 22 संपूर्ण क्षेत्ररक्षक जे आहेत इनफिल्डच्या बाहेर इथे पाहायला मिळत आहेत. बाकीचे जे खेळाडू आहेत नेहमीप्रमाणे 30 या सर्कल मध्ये जी रिंग आहे त्या रिंग मध्ये इथे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करताना वैभव एक टॅलेंट गोलंदाज आहे. षटकार गेला त्यानंतर एक सिंगल धाव खर्च केला. वैभव डावखुरेताचा हा स्टायलिश गोलंदाजी करतोय. गावदी वेले संघासाठी हरीश यांनी देखील कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. आपलं अधिक स्वागत आहे हरीश पाटील. यावेळी अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा इनकट झाला होता, आतमध्ये चेंडू आला होता आणि यष्टिरक्षक देखील तिथे बीट झाला होता. म्हणजे जे क्षेत्ररक्षण करत आहेत शॉर्ट थर्मॅन आणि शॉर्ट फाईन लेगचे खूप अतिशय चांगलं काम करतात आपल्या संघासाठी. यष्टिरक्षकाला प्रत्येक चेंडू हातामध्ये घ्यावा लागेल कारण की फलंदाज ज्यावेळेस पुढे आला स्टेप आउट झाला तर एक स्टंपिंग करण्याची संधी देखील निर्माण होते. ते यावेळेस इथे हवेमध्ये चेंडू आहे, प्रयत्न करता आला नाही. तिथे पंच काय इशारा, षटकाराचा इशारा करतात. भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनामनातून, भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनामनातून एकच घुमतोय नाद, आता एकच घुमतोय नाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब जिंदाबाद. या स्पर्धेसाठी त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी टेंबोली संघाला हरीश मात्र दिव्यावरून शुभेच्छा देत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मात्र सदर चालू असलेला सामना अबुस्फोट खाडे आणि गावदी वे इथे असा हा सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. वैभव इथे चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही आणि त्या विकेटची आवश्यकता होती. तो विकेट वैभव यांनी घेतला आहे. इथे पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करताना अबुस्फोट खाडे. वाघाच कालीज मर्दानी छाती दरार हाय त्याचा, दोस्तीला साथ हाय शत्रूला मत हाय, जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा. विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा, विकी म्हात्रे हा भिवंडी खर्डीचा, विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा. मित्रांनो धावसंख्या झाली आहे इथे 28 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. कट टू कट हा सामना पाहायला मिळतोय. स्वराज्य खार्डी चषकासाठी खास करून विकेशेट म्हात्रे यांना सुनील फुलोरे टेमघरवरून शुभेच्छा देत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. यानंतर नील एंटरप्राइजेस टेंबोली संघ देखील खेळणार आहे. फुलाजी पाटील आणि हरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील त्या होणाऱ्या मॅच साठी शुभेच्छा आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे फुलाजी पाटील आणि हरीश म्हात्रे. मॅच कडे जाऊया. न्यूमॅन फलंदाज राजन येतोय. या हंगामामध्ये आतापर्यंत अतिशय सुरेख परफॉर्मन्स सादर केला आहे राजन याने. वैभव डाकुऱ्याचा हा गोलंदाज पुन्हा एकदा यावेळीस जोरदार अपील केली होती, मात्र पंचांनी दर्शवला की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर इथे पिन झाला होता आणि चांगला निर्णय पंचाकडून. षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या 28 धावा, 28. अजूनही 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. काय वाटतं निशान, कोणत्या प्रकारे हा सामना फिनिश होईल, कोणता संघ जिंकेल? तर नक्कीच यावेळेस गोलंदाजी चांगली करावी लागेल अबुस्फोट खाडी संघाला. सुरुवातीला आपण बघितलं गोलंदाज अमोल आला होता, अमोलाने 15 धावा खर्च केल्या. तदनंतर वैभव याच्या हातामध्ये कर्णधाराने चेंडू दिलाय, तर वैभव याने चांगली गोलंदाजी टाकले. 2 मोठे फटके वगळता या गोलंदाजानं आपल्या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. तर नक्कीच षटक क्रमांक 30 कोणाकडे दिले जाते नक्कीच वाट बघावी लागेल. तर नक्कीच यावेळेस कर्णधार याने बघतोय
कल्पेश याच्याकडे विश्वास दाखवलाय. कल्पेश हा देखील एक चांगला गोलंदाज आहे अबूस्फोट खाडी संघाचा आणि त्यावर देखील विश्वास दाखवलाय षटक क्रमांक 3 मध्ये. अगदी बरोबर. इथे गोलंदाजीमध्ये चांगला निर्णय मी म्हणेल, कारण की कल्पेश वैती येतोय. एक थोडंफार अनुभव क्रिकेटचा आहे याच्या मागे, मात्र ती गोलंदाजी देखील करणं गरजेचं असेल इथे, कारण की सलामीचा फलंदाज जर विचार केला निलेश अजूनही खेळपट्टू खेळत आहे आणि त्याला साथ देण्यासाठी राजन या चालू हंगामामध्ये अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. पहिलं आणि तिसरं षटक इथे टाकण्यासाठी कल्पेश वैती तयार आहे. व्यासपीठाकडून गोलंदाजी होत आहे. पहिले चेंडू आणि पहिल्या चेंडू मध्ये इथे फसला आहे राजन आणि इथे जावं लागेल डगआउट मध्ये राजन याला. व्हॉट अ कॅच. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्यावाद आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा ठाण्यावाद आमचा. मित्रांनो, ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथं प्राप्त केला आहे, कारण की राजन या चालू हंगामामध्ये एक असा फलंदाज आहे, त्या फलंदाजाने आपल्या संघाला अनेक स्पर्धा गाजून आणि अनेक सामने जिंकून दिला होता. तो राजन इथं डगआउटमध्ये निराश होऊन जातोय. खूप मोठा झटका मी म्हणेल. चांगलाच इथे प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये यश देखील कल्पेश वैती याला मिळाला आहे. नवीन फलंदाज येतोय ग्राउंडमध्ये, लवलेश येतोय. नो स्ट्राईक वर असेल, स्ट्राईक वर निलेश. गोलंदाजी करताना कल्पेश वैती. यावेळेस चेंडू जाईल मिडल क्षेत्राच्या बाहेर. बिग षटकार. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला, आला 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 उचित पाटील घेऊन आला, पाल्या मामाचा गबमता युवा नेता आला, पाल्या मामाचा गबमता. खराब चेंडूवर राजन आऊट झाला आणि चांगल्या चेंडूवर इथे षटकार ठोकला तो म्हणजे निलेशाने. यालाच क्रिकेट म्हणतात निशांत. तर निलेश याचा विचार केला, कालच्या सामन्यामध्ये या फलंदाजानं एकहाती किल्ला लढवला होता वेले संघासाठी, 38 धावांचं योगदान दिलं होतं आणि या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी करतोय हा निलेश हा फलंदाज. एकंदरीत आपण फलंदाजी बघितली तर अगदी बरोबर. यावेळी ऑफ स्टंपर चेंडू होत, वाईट चेंडूला पनिशमेंट देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शतरक्षक आहे, टायमिंग बरोबर झालं नाही तिथे फलंदाजा. मात्र बॅटची कडा लागली होती तर एक धाव मिळाला. इथे धाव संख्या होते धावफलका बरं 35 धावा, 35 रन. 15 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल इथे. मैच की उल्टी गिनती शुरू हो चुकी है. अब कल्पेश गोलंदाजी करतोय. 7 धावा दिया 3 चेंडू मध्ये. रोकावा लागेल फलंदाजांना, एक षटकार ठोकावा लागेल तो म्हणजे फलंदाजांना. यावेळी अतिशय सुरेख चेंडू. क्या बात आहे. चेंडू लेग स्टंपच्या जवळ बाहेर चेंडू टाकला होता आणि कट झाला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून गेला होता. आणि यष्टीरक्षक देखील मी कौतुक करेन समीर तांगरे याचं. इतक्या वेगवान गतीच्या चेंडूला देखील अडवण्यात यश मिळतो इथे. गोलंदाजी करताना कल्पेश, डावखोऱ्याचा गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा मात्र यष्टीरक्षक थोडी चुकी करतोय. मात्र टॅलेंट का आहे, क्रिकेट का आहे आणि फिटनेस का आहे समीर तांगरे दाखवताना सर्व प्रेक्षकांना. क्या बात आहे. अतिशय सुरेख क्रिकेट पाहायला मिळाला समीर तांगरे यांच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की चेंडू सोडेल यष्टीरक्षक, मात्र कलाबाजी त्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. संदेश आपण बघितलं काल सुद्धा समीर याच्या हातामध्ये चेंडू दिला होता. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता होती. समीर याने संघाला 9 धावांची आवश्यकता होती आणि समीर याने तो मॅच जिंकून दिला होता गावदेवी ओवळी संघासमोर. तर समीर याने 100% दिले या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. मात्र यावेळी हवेमध्ये चेंडू आहे. प्रयत्न ही परमेश्वर, मात्र इथे जेल सुटली जाते आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. तिथे प्रयत्न करणंच गरजेचं आहे. आपण जर मॅच खेळत असेल, आपल्या संघाला विजय जर मिळून द्यायचा असेल तर प्रयत्न प्रत्येक चेंडू मागे करावा लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. इथून आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे इथे गावदेवी संघाने आणि या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय होईल ते निश्चित आपल्याला ऐकायला मिळेल. एक चांगली सुरुवात केली आहे पायगाव परिसरातून. या परिसरातून आमचे परम मित्र निशांत पाटील यांना आपण ऐकणार आहोत.
धन्यवाद संदेश पाटील. तर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 68 धावांचं आव्हान ठेवले गावदेवी वेळे संघासमोर. आतापर्यंत या संघाच्या धावसंख्या झाल्या आहेत त्या 3 बाद 37 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 12 चेंडू आणि 31 धावा. 15.50 सरासरीने येणाऱ्या 2 षटकामध्ये फलंदाजी करावी लागेल गावदेवी वेले संघाला. हा जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच गोलंदाजी काय चांगली टाकली या षटकामध्ये. कल्पेशाने कमबॅक करून दिले आपल्या टीमला. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये अमोल आला होता. अमोल यांनी 15 धावा केल्या. त्यानंतर वैभवाने 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर कल्पेश यांनी काय चांगली गोलंदाजी केलंय या षटकामध्ये. एक गडी बाद करून फक्त 9 धावा खर्च केल्यात आपल्या संघासाठी. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज अमोल आलाय. पॉवर प्लेचं षटक असेल, बॅटिंग पॉवर प्ले असेल. 12 चेंडू 31 धावा 12 चेंडू. अमोल विरुद्ध निलेश असा सामना रंगला. एका बाजूला गावदेवी वेहले संघ, एका बाजूला अबुस्पोर्ट खाडी जो स्थानिक संघ आहे. या संघाला प्रतिसाद लाभलाय स्थानिक खेळाडूंचा देखील आणि स्थानिक क्रीडा रसिकांचा देखील. तर नक्कीच जमेची बाजू असेल ती खाडी संघासाठी. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज अमोल. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेस फलंदाज आहे निलेश. दरम्यान आवाज देतो नील एंटरप्राइज टेंबोली आणि जांताराचा खारबाव दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सामना समाप्तीच्या आतमध्ये आपण यायचं, अन्यथा आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. टेंबोली आणि खारबाव संघ प्लीज आपण नोंद घ्या. कर्णधार आमचा आवाज ऐकत असेल तर प्लीज आपण संपर्क साधायचा आहे. जाऊया मॅचकडे. अमोल आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. निलेश या फलंदाजासाठी. निलेश आतापर्यंत चांगली कामगिरी केली या फलंदाजानं, परंतु मॅच जिंकण्यासाठी चांगली फलंदाजी देखील करावी लागेल या फलंदाजाला. अमोल राईट ओव्हर द विकेट निलेश साडी. हा चेंडू चांगला होता. फुलर लेनचा चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तर नक्कीच बाद करण्याची संधी आली होती यावेळेस कल्पेश याला. विजेंद्र लवलेश होता त्या ठिकाणी, नक्कीच बाद करता आलं असतं. पण काय चांगला चेंडू टाकलाय अमोल याने. फुलर लेन क्रिकेटमधील अस्त्र वापरलंय आणि यावेळेस सन्मान दिलाय यावेळेस फलंदाज निलेशानं. आता मात्र समीकरण बदलले. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल गावदेवी वेले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अतिशय सुंदर सामना. क्रीडा रसिकांच्या मनाला, उत्कंठाला, प्रेक्षकांच्या मनाला आलेली अतिशय सुंदर सामना मित्रांनो आपण पाहतोय. पुन्हा एकदा अमोल राईट ओव्हर द विकेट. समोर आहे निलेश हा फलंदाज. पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटला गेला. काय चांगला फटका गेलाय. कव्हर रिजनच्या वरून चेंडू फरार होईल. 6 धावांसाठी सुरेख फटका. 6 धावा. ठाणे जिल्ह्यात नावाचा जाजा आहे असा प्रभाव. ठाणे जिल्ह्यात जे काय चांगला फटका मारलाय. वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली. रोहित शर्माची आठवण करून दिली. 2003च्या विश्वचषकामध्ये सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराची देखील आठवण करून दिली या फटक्यानं. काय चांगला फटका केला यावेळेस निलेश फलंदाज. या 6 धाव्यानं संघाचं धावपळ पुढे सरकलंय. धावपळकर धावा झाले त्या 43 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. चांगली फलंदाजी केली. आता मात्र या चेंडूवर अमूल्याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय यावेळेस निलेश फलंदाजानं. नक्कीच सामना रंगलाय आपण बघतोय. अतिशय सुंदर प्रेक्षक देखील लाभले त्या स्पर्धेमध्ये. आपण बघितलं कालच्या रात्रीमध्ये देखील वेले संघासाठी खूप सारे पाठीराखे होते आणि यावेळेस देखील आपण पाहतोय सुरेश एंटरप्राइज या स्टँडमध्ये देखील बसले आहेत वेले गावातील समर्थक. पण एकदा नक्कीच यावेळेस अमोल थोडासा दडपणाखाली असेल. आपण बघितलं काय चांगला फटका खेळलाय हा यावेळेस हा फलंदाज. क्रिकेटमधल्या पुस्तकातील अतिशय सुंदर फटका खेळलाय यावेळेस निलेश हा फलंदाज. पुन्हा एकदा अमोल राईट ओव्हर द विकेटचा मारा. मित्रांनो आपण पाहतोय स्वराज्य चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन. नक्कीच अर्थातच माध्यम आहे अब्बूस्पोर्ट खाडी. विकी शेट मात्रे इगल स्पोर्ट खाडी यांच्या वतीनं अतिशय सुंदर आपण मॅच पाहतोय. मित्रांनो आज 26 जानेवारी आहे आणि आज मित्रांनो भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत केला आहे. 7 विकेटने हा सामना जिंकलेला आहे. क्या बात आहे. 2 T20 हा सामने जिंकलेले आहेत भारतीय संघाने आणि आज चांगला दिवस आहे भारतीय सर्व नागरिकांना. अमोल आपल्या षटकातील पुढील चेंडू निलेश साडी. सिलिम युडॉप यावेळेस लावलाय. यावेळेस लाईन फरकटलाय. खराब चेंडू टाकलाय. यावेळेस आपण बघितलं वेगामध्ये वाढ करण्याचा देखील प्रयत्न झाला होता अमोल या गोलंदाजाचा. या सिटीचं वाईट पंच दोन्ही समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावफलकावर भर पडेल. धावफलका धावा झालेत. आता मात्र 4 बाद 44 धावा. 3 बाद 44 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता अमोल. यावेळेस षटकार मारल्यानंतर मानसिक दडपण आले या गोलंदाजावर.
आता मात्र समीकरण बदलले. 10 चेंडू 24 धावा, 24 धावा, 10 चेंडू. अमोल विरुद्ध निलेश एका बाजूला, गावदेवी भेले एका बाजूला, अब्बू स्पोर्ट खार्डी. काय चांगला सामना रंगलाय. नक्कीच प्रेक्षकांना देखील आवडेल असा हा सामना आपण पाहतोय मित्रांनो. या परिसरातील अतिशय सुंदर असं आयोजन आणि या आयोजनातील अतिशय सुंदर सामना रंगलाय. गावदेवी वेले विरुद्ध अब्बू स्पोर्ट खार्डी. अमोल आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओढदोकेटचा मारा. निलेश साडी खोलवर टप्प्यात चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. शतरक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं शतरक्षण करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील यावेळेस या फलंदाजाला. नक्कीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आय अँड हँड कॉर्डिनेशन बघायला मिळालं. गोलंदाजाचा गोलंदाजी करत असलेला त्याचा हात आणि फलंदाज मात्र फलंदाजी करत असताना त्या चेंडूवर असलेली नजर, अतिशय दिमागदार आपल्याला फटका पाहायला मिळाला यावेळेस निलेश या फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अमोल आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओढ विकेट. समोर आहे निलेश हा फलंदाज. पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका आहे. शतरक्षक मात्र शतरक्षकाला बीट केलाय. चेंडू मात्र जाईल कव्हर रिजनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी सुरेख फटका, 4 धावा. या 4 धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकलंय. धावफलकार धावा झाले त्या 50 धावा. यावेळेस काय चांगली फलंदाजी केलंय निलेश यानं. या गोलंदाजावर आक्रमण केलंय आतापर्यंत या ओव्हरमध्ये. तर अमोल चांगली गोलंदाजी टाकत होता. अमोल याने पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. तदनंतर आक्रमण केले. यावेळेस अमोल या गोलंदाजावर आपण बघितलं. निलेश याने कालच्या दिवसामध्ये देखील अधिराज्य गाजवले. कालच्या दिवसामध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी केली होती त्या निलेशनं. आणि या सामन्यामध्ये देखील महत्वपूर्ण सामना आहे गावदेवी वेले संघासाठी. आणि या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी करतोय निलेश हा फलंदाज. पुन्हा एकदा अमोल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. आता मात्र जिंकण्यासाठी समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 18 धावांची. 8 चेंडू 18 धावा, 18 धावा 8 चेंडू. कशमकश काटेकी टक्कर पाहायला मिळते. बिग मॅच आणि पहिला सामना इतका रंगतदार इथे पाहायला मिळते आणि यानंतरचे सामने देखील अतिशय चांगले पाहायला मिळतील हा प्रश्नच इथे निर्माण होते. मात्र 2 चेंडू खूप निर्वेळ असतील या षटकातील अमोल तांगडी यांचे. या चेंडूवर जर रोखण्यात यश झालं तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये थोडा संघर्ष पाहायला मिळेल. 2 चेंडू अतिशय महत्वाचं असतील. संदेश पाटील आपण बघितलं हे 2 चेंडू. तर हे 2 चेंडूवर जर मोठा फटका आला तर वेले संघाचा पारड जड होईल. आणि हे 2 चेंडूवर जर चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच अब्बू स्पोर्ट खार्डी देखील या सामन्यावर पकड मजबूत करेल. तर नक्कीच मी आवाज देतोय जाणता रज्जा खारबाव आणि नील एंटरप्राइज टेंबवली. टेंबवली संघाचा कर्णधार आलेला आहे. तो सो जाणता रज्जा संघाचा कर्णधार प्लीज आपण कॉन्टॅक्ट करायचा मित्रा. अजून खूप जास्त वेळ आपण खर्च केला आहे. सो नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या षटकातील 2 चेंडू संपल्यानंतर आपण प्लीज संपर्क साधायचा आहे. ऑर्गनाइज कमिटीकडून आपल्याला वॉर्न केले जात आहे. दरम्यान अमोल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सामोरं जाईल. यावेळेस फलंदाज निलेश याने काय चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. अमोल विरुद्ध निलेश असा सामना रंगलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा एक फटका. काय क्लास दाखवला या फलंदाजानं. कव्हर रिजनच्या बाहेर पुन्हा एकदा दणदणीत अतिशय सुंदर फटका, 6 धावा. थँक्यू डीजे. काय चांगला फटका खेळलाय. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुटला गेला, दिशा दिली, जागा बनवली ना. काय चांगला फटका खेळलाय. चेंडू मात्र गेलाय कव्हर रिजन सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. आणि या 6 धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकलंय. धावफलकार धावा झाले त्या 56 धावा. आता मात्र 7 चेंडू 12 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 7 चेंडू 12 धावा. यावेळेस आक्रमण केलंय अमोल याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय निलेशच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा अमोल. यावेळेस कोलवटाचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने डाऊन द ग्राउंड स्टँडर्ड डिलेवर. काय चांगला फटका. चेंडू जाईल यावेळेस सीमा रेषा पार. 6 धावांसाठी सुरेख फटका, 6 धावा.
काय चांगला फटका खेळलाय जागेवरून स्टँड ऑन डिलेवर चेंडू डाऊन द ग्राउंड गेलाय सरळ 7 धावांसाठी आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 62 धावा. या षटकामध्ये अमोलच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय यावेळेस या फलंदाजानं. आपण बघितलं एकंदरीत 25 धावा कुठून काढले संदेश पाटील या षटकामध्ये. खरंच अतिशय सुरेख क्रिकेट पाहायला मिळालं. अमोल्याने पहिल्या षटक टाकला होता 15 धावा दिल्या, त्यानंतर चौथा षटक टाकला 25 धावा, म्हणजे तब्बल 40 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने आणि फक्त एकच विकेट घेतला. म्हणजेच 68 मधून 40 धावा एकच गोलंदाज देऊ शकतो. तर इथे सामन्यामध्ये फक्त राहील काय, ते फक्त 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. तर नक्कीच अमोल याने पहिल्या षटकामध्ये देखील खराब कामगिरी केली होती, 15 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावर विश्वास दाखवला होता कर्णधार अतुल याने, परंतु अमोल याच्यावर आक्रमण केलंय. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल अमोलची. आणि 7 चेंडू 6 धावा समीर याच्या हातामध्ये चेंडू दिला यावेळेस कर्णधारानं. समीर एक चांगला गोलंदाज आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं समीर याने चांगली गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय देखील संपादन करून दिला होता. परंतु या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल समीर याला. एक स्थानिक संघ आहे आणि ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, आपल्याकडे असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता या गोलंदाजी करत असताना समीर याला आता मात्र सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. अगदी बरोबर. तो दिवस वेगळा होता, हा दिवस वेगळा आहे. तो सामना रात्रीच झाला होता आणि हा गरम हॉट या उन्हामध्ये खेळताना आपण पाहतो खेळाडूंना. तर बघितलं आपण काय नाव आहे? निलेश काय चांगली फलंदाजी करतोय. समीर यावेळेस खराब चेंडू, मी तर म्हणेन लेग स्टंपच्या बाहेर परत जाणारा चेंडू होता. स्वैर चेंडू हाताळतो. या सिटीचा वाईट पंचात दोन्ही समांतर करील. आणखीन एकदा धावपलकावर फरक पडेल. धावपलकार धावा आता मात्र होतील त्या 63 धावा. काय चांगली फलंदाजी झालंय वेले संघाच्या माध्यमातून. आपण बघितलं निलेश या फलंदाजानं आतापर्यंत 41 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, पुल केलाय आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी सर्र एक फटका 6 धावा. अशा तऱ्हेने गावदेवी वेले संघ विजय संपादन करतोय आणि अब्बू स्पोर्ट खाडी पराभूत होत आहे. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी वेले आणि हार्ड लक अब्बू स्पोर्ट खाडी, हार्ड लक समीर तांगडी, हार्ड लक भावेश पाटील. वाघाच कालीज मर्दानी छाती दरार है त्याचा, दोस्तीला साथ है शत्रूला मत है, जीवलग जीवाचा विकी भाई आमचा भिवंडी थँक्यू सो मच खरेदी. डीजे. वेलकम आहे. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच देऊया. 41 धावांची एक अतिशय सुरेख इनिंग पेश केली आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिला, तो म्हणजेच निलेश इज अ मॅन ऑफ द मॅच. अतिशय सुरेख क्रिकेट पाहायला मिळाला गावदेवे. तर आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर जो आहे तो तयारीत ठेवायचा आहे तिथे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर जो आहे तो आपण तयारीत ठेवायचा आहे. अजय तंगडी आपण मॅन ऑफ द मॅच आणि गिफ्ट हॅम्पर आपण व्यासपीठावर घेऊन जायचं आहे, कारण की मान्यवरांचे शुभ असते. पण निलेश याला आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट आपण देऊया. अतिशय सुरेख सामना इथे जिंकला आहे. चांगला सामना, प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये हा सामना फिनिश झाला आहे इथे. विजय दादा, आपल्याला विनंती असेल विजय तांगडी की आपण आपल्या शुभ असते सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया. त्याचबरोबर रामदास वैती दादांना विनंती असेल की आपण हा गिफ्ट हॅम्पर जो आहे तो आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. मडवी अँड मडवणी कंपनी यांच्या माध्यमातून देण्यात आला हा गिफ्ट. बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी. निलेश हा होता निलेश. 41 धावांची अतिशय सुरेख खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे इथे. तर टेंबोली संघाचा कर्णधार आलेला आहे, तर खारबाव संघाचा कर्णधार आपण देखील पोचा. वेल कमी खर्च करा आपण, कारण की अजूनही आम्हाला सामने खेळवायचे आहे तिथे. आणि प्रतीक, तुला विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या बाजूला खेळलं तरी चालेल, मात्र खेळपट्टी खेळू नको. हे आपण पाहू शकता. साध्या आणि सरळ मनाचे स्वभावाचे विकी शेठ म्हात्रे दाखवलं जात आहे व्यासपीठावर. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांचं सिंहाचं वाटा आहे, कारण की स्वतः वन मॅन शो आहेत. ही स्पर्धा आपण जी पाहताय ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून
BCA यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. अतिशय सुरेख, कोणत्या प्रकारचं आतापर्यंत गालबोट लागलेलं नाही आहे. येणाऱ्या प्रत्येक संघाने वेळेवर इथे पोचा आणि आपला जो काही टॅलेंट जो आहे तो आपण टॅलेंट क्रिकेटच्या माध्यमातून या ग्राउंडमध्ये दाखवा, असे आमचे मान्यवर बाकीचे आपण पाहत आहेत. सर्व उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा रंगतदार सामना समाप्त झाला. त्याच्यामध्ये विजयश्री जी आहे गावदी वे या संघाने नेहमीप्रमाणे डॅसिंग अंदाजामध्ये हा सामना जिंकला आहे. तर आमचे जे लहान क्रिकेट चॅम्प्स, प्लीज आपण ग्राउंडच्या बाहेर व्हा आणि खेळपट्टीवर खेळू नका. टेंबोली संघर जैन प्लीज. तर काय डिसिजन आहे ऑर्गनाइज कमिटी की जाणता राजा खारबाव तयार आहे. यस, 5 मिनिटाचा वेळ घेतला आहे खारबाव संघाने. तोपर्यंत मित्रांनो आपण विनंती करूया प्रिन्स मूव्हीज यांना की आमचे जे काही ज्यांनी या स्पर्धेला सपोर्ट केला आहे त्या मान्यवरांचं आपण जे बॅनर्स आहेत लाईव्हच्या माध्यमातून आपण दाखवायचे आहेत. ऑपरेटर मास खान, हे आपण पाहू शकता. मान्य श्री राकेश म्हात्रे साहेब यांना दाखवला जात आहे, शिवसेना उपतालुका प्रमुख. प्रिन्स म्यूजिक यांचं अतिशय सुरेख लाईव्ह टेलिकास्ट आहे. किंग ऑफ भिवंडी असं म्हटलं जातं. हे पाहू शकता आपण. मान्य श्री सुरेश म्हात्रे साहेबांना दाखवलं जात आहे, सुरेश बाळ्यामामा म्हात्रे. त्याचबरोबर विकी शेट म्हात्रे यांना दाखवलं जातं आहे, युवासेना उपतालुका प्रमुख. त्यानंतर अबुस्फोटचा हा लोगो आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अबुस्फोट खार्डी यांच्या माध्यमातून आपण हे आमचे संपूर्ण स्वर्गीय चषक आपण पाहतोय. स्वराज्य चषक 2020 या स्पर्धेला ज्याने ज्याने इथे मदत केली आहे सर्वांचे बॅनर्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. आलेले सर्व पाहुण्यांचे व क्रिकेट रसिकांचे स्वागत त्याच आपण पाहतोय ना. त्याचबरोबर स्वर्गीय वनिता क्रीडानगरी आपण ही अतिशय सुरेख रंगली आहे इथे. त्याचबरोबर हे आमचे सर्व मान्यवर यांना दाखवलं जातं आहे. पाहूया, थोडंसं वेळ घेतला जात आहे ऑर्गनाइज कमिटी यांच्या माध्यमातून. थोडासा सामना थांबला आहे, मात्र आम्ही थांबणार नाही आहे कारण की DJ देखील चांगला आहे. आपण तोपर्यंत एक शांत मूडमध्ये एक चांगला गाणं त्याच्या माध्यमातून जाणता राजा खारबाव संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी यायचा आहे. ऑर्गनाइज कमिटीने शेवटचा कॉल करण्यासाठी मला देखील सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर नील एंटरप्राइजेस टेंबोली, व्हॉट अ मॅच मित्रांनो. जाणता राजा खारबाव मागच्या वर्षीचा विजेता संघ आहे या स्पर्धेचा आणि त्यांच्या अगेन्स्ट टेंबोली संघ आहे. अतिशय जबरदस्त सामना इथे पाहायला मिळेल. टेंबोली विपक्ष खारबाव, व्हॉट अ मॅच. या परिस्थितीतील एक चांगला संघ म्हटला जात आहे खारबाव संघ. फक्त आणि फक्त 2 मिनिटं दिलेली आहेत इथे जाणता राजा खारबाव संघाला. आणि टॉस करण्यासाठी इथे टॉस बॉक्समध्ये टेंबोली संघाचा कर्णधार तर पहिल्या आवाजापासून इथे रेडी आहे. मित्रांनो, यानंतर कोणत्याही संघाला इथे वेल आणि त्याचबरोबर संधी दिली जाणार नाहीये. आपण कुठेही जाऊ नका या स्पर्धेला सोडून, कारण की वारंवार तुम्हाला अनाउन्समेंट करावा लागतो. तर प्लीज आपण संपूर्ण स्टँड आहेत बसण्यासाठी, तिथून मॅचचा आनंद घ्या. पुढच्या मॅचमध्ये काय घडतोय, कोणत्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं जात आहे त्याच्याकडे आपण देखील लक्ष द्या. तिथून काहीतरी शिकण्यासाठी काहीतरी निर्माण होईल आपल्याकडे. तुझा मिया तुझा आशिक जाईल बाहू अदा तुझी कातू दिल घायल जाईल. सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का. थँक्यू सो मच DJ मॅन. अतिशय चांगली धून DJच्या माध्यमातून ज्या ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित
होता त्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही टॉस करून घेणार आहोत तिथे. जितेंद्र तांगडी दादा, आपण या टॉस करण्यासाठी